घेत नाही. पूर्वीच्या महिला बघा, पूर्वीच्या ज्यांच्या डोक्यावर पदर आहे ना त्या पूर्वीच्या, आताच्या त्या नका विचारू. पूर्वीच्या कुठल्या? एवढा मोठा कुंकू जिच्या कपाळावर आहे ना त्या पूर्वीच्या. त्यांना कधीतरी विचारा, अहो आजी तुम्ही तुमच्या धनीला तुमच्या मालकाला काय म्हणून आवाज द्यायचे? ते म्हणतात मालक म्हणायचो आम्ही. काय म्हणायचो? मालक. आणि मालक म्हणायचे म्हणून तो मालकासारखा राहायचा. धनी म्हणायचे काय? धनी, अ धनी धनी. आणि तेव्हा ते गाणं निघालं, धनी मलाही. हा आली का रेंज? आली का? हा हा. विठुरायाची पंढरी. धनी म्हणायचे, मालक म्हणायचे. पुरीची परंपरा होती, अधिकार होता, सन्मान होता, आणि म्हणून नाव कधी मुखातून घेत नव्हते. सीतामाई भगवान रामचंद्र प्रभू लक्ष्मणजी वनवासाला निघाले. मध्यंतरी काळामध्ये 2-4 स्त्रिया सीतामाईंना भेटल्या आणि सीतामाईंना विचारलं, म्हणले बाई हा जो समोर गोरा उभा आहे तो कोण आहे? सीतामाईनं पटकन उत्तर दिले, ते माझी दीर लक्ष्मणजी आहे. बरं, त्याच्या बाजूला जो निळ्या रंगाचा उभा आहे तो कोण आहे? सीतामाईनं उत्तर दिलं नाही, मान खाली घातली, निघून गेली. ज्या अर्थी नाव सांगितलं नाही आणि लाजली आणि निघून गेली, महिलांच्या लक्षात आलं की दुसरे तिसरे कोणी नसून तिचे कोण आहेत? बोला बोला, कोण आहेत? पती आहेत, मालक आहेत. कारण पहिली परंपरा होती, पहिले आदर होता, म्हणून पहिलेची लोक आपल्या पतीला देव म्हणायचे. नंतर मग आहो काहोनी बोलायला लागले, मग मोठ्या मुलाचं नाव घ्यायला लागले. आता जर विचारलं ना, पूर्वी विचारलं ना, ते खांबाच्या जवळ बसलेले ते कोण आहेत? तर सहज आमचे महिला मंडळ म्हणायचे ते माझे मालक आहेत. आता विचार बरं, त्या खांब्याच्या बाजूला जे उभे आहेत आणि कीर्तनकाराच्या मागं जे टाळ घेऊन उभे आहेत, कीर्तनकाराच्या मागं जे टाळ घेऊन उभे आहेत ते कोण आहे? तो माया नवरा आहे. ओ नवरा. आता आदर राहिला नाही. लोक याच्या पुढे गेले, आता नावानं आवाज देतात लोक. इकडनं तिने म्हणा, त्यांनी म्हणावं, त्यांनी जर म्हटलं इकडनं सुमन, तर लगेच ती तिकडनं म्हणते काय म्हणतो रे छग? बोला बोला बोला, कृपा करी हरी, कृपा करी हरी. तीनदा बोललो म्हणजे विश्वास ठेवा. कृपा करी हरी तयावरी, फक्त भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी. देवाला फक्त भाव पाहिजे, माझ्या माऊली ज्ञानोबारायला सुद्धा भाव पाहिजे. दादा तुम्ही भाव ठेवा हो, तुम्ही विश्वास ठेवा संतांच्या शब्दावर. लोक इकडं तिकडं जातात, सर्व आम्हाला हरिपाठ ज्ञानेश्वरीनी ग्रंथात भेटतं. विश्वास ठेवा. आम्ही लहान होतो, खुशाल दादा घरात जेवायला बसायचो मित्रमंडळी, आणि वरतून जर एखादं विमान जाताना पाहिलं ना, आम्ही पटकन घराच्या बाहेर यायचो, आणि घराच्या बाहेर आलो की ते विमानाकडे बघायचो आणि बघता पण हे बघ हे बघ हे बघ. लगेच तो एक म्हणा, माझं आहे बरं काय? का बरं? पहिलं मी पाहिलं. कळतंय ना तुम्हाला? माझं आहे पहिलं पाहिलं, माझं. तुझं येईल तेव्हा, पहिलं मी पाहिलं, दुसरं येईल ते तुझं. अशी बोलणारी आम्ही. आयुष्यात एकच इच्छा होती दादा, की जे विमान आम्ही आकाशात बघतोय ना, कधीतरी जवळ जाऊन बघावं. माऊली ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबारायांची झालेली कृपा, जे विमान जवळून बघण्याची इच्छा होती, त्या विमानात जगभर फिरण्याची ऑपॉर्च्युनिटी फक्त संतांमुळे मिळाली. एवढा विश्वास संतांवर आपला पाहिजे, आणि तो विश्वास असला बाकी काही कमी पडत नाही. अहो कलेक्टर आणि IAS आणि मोठमोठे क्लासून अधिकाऱ्यापेक्षा सुद्धा मोठी पावर या धोत्रात आणि शर्टात आहे दादा. एवढे कडक कपडे माऊली ज्ञानोबारायांच्या आयुष्यात कधी भेटले नाहीत. पण माऊली ज्ञानोबारायांच्या एका अभंगावर कीर्तन करता करता आमचे किती कपडे झालेत आम्हाला मोजता येत नाही दादा. हा विश्वास माऊली ज्ञानोबारायांवर तुमचा पाहिजे. ज्ञानेश्वरी समोर घ्या, वाचता येत नाही बोट ठेवा. बोट ठेवलं काय होईल? होईल एवढंच. वाचता जर येत नाही पण माऊली ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीवर बोट ठेवलं तर मी शाश्वती देतो, माऊली ज्ञानोबाराय तुमचं आयुष्यात कधी बोट ठेवणार सोडणार नाही. फक्त तुमचं बोट ज्ञानेश्वरीवर पाहिजे. आवडी निरंतर हेची ध्यान, मकर कुंडले तळपती शवनी, कंठी कौस्तुभमणी विराजित, तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुखा वडिने, तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. विठ्ठल विठ्ठल कुंडली कवरधारी ज्ञानदेव समचरण सरोजम सांद्र नीलाभुदाभम, जगन निहित पानी मंडना मंडनानम, तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम, सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि.
महायोग पीठे तटे भीमनथ्या वरम पुंडरीका यद्धातुम मुनींद्रे समागत दिशंतमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाची सगुरुदास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोनी आता निवृत्तीनाथांचे चरणी शरणेका जनार्दने कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलांकांक तेजोधिकामोदिवक्रम खलानिशवादापनोदार दक्षम समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो जन्मभूमी जिते जन्मलोमी नमो कर्मभूमी जिते वाढलोमी नमो राष्ट्रभूमीजीच्या सर्व कामी सिजो देह माझा प्रभू प्रार्थितो मी मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या वचनायिका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काडी आपण सावे जवडी लाली मेरे लाल की जित देखो तलाल देखन गई लाल को हो गई लालम लालाई हनुमंत विराजी कथा करुमती अनुसार प्रेम सहित गदिद रूपधारी पवन कुमार सरस्वती माते द्यावी मज स्फूर्ती येतो का कुलती तुझ लागी आपुल्या बाळासी दरात हाती न करा फजिती जनामध्ये पंढरीचा देवराया टाळी वाजवा टाळी हा पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया 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 दंडवत तुझे पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया हे पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया तुझे पाया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया सजिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा बोला बोला सर्व बोला टाळी वाजवा टाळी प्रगटला भूतळा कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा वाजवा दोघं वाजवा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिवाडा ज्ञानोबा माझा चैतन्याचा जिवाडा ज्ञानोबा माझा चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा साधकाचा माय बाप दरुशनी अने ताप साधकाचा माय बाप दरुशनी हरे ताप साधकाचा माय बाप दरुशनी हरे ताप साधकाचा माय बाप दरुशनी हरे ताप सर्वभूती सुखारूप ज्ञानोबा माझा सर्वभूती सुखारूप ज्ञानोबा माझा सर्वभूती सुखारूप ज्ञानोबा माझा सर्वभूती सुखारूप ज्ञानोबा साधकाचा माय बाप दरुशने हरे ताप सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा
साधकाचा माय बाप दर्शनी हरे ताप सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवोनिया तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय शांती ब्रह्म एकनाथ महाराज विश्वगुरु श्रीमन निवृत्तीनाथ महाराज आदिशक्ती मुक्ताई आदी करून सर्व संत मंडळीच्या चरणावर विनम्र भावाने साष्टांग प्रणिपात करून आजच्या या कीर्तनाकरता उपस्थित असणारा श्रोता सज्जन मायबाप वर्ग तुम्हा सर्वांच्या चरणावर पुनश्च एकदा विनम्र भावाने अभिवादन करून सेवेकरता घेतलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु जगदवंदनीय वारकरी संप्रदायाचे कडच असणारे वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे ज्ञानाचा सागर भक्तीचा आगर आणि वैराग्याचे शिखर वारकऱ्याचं अधिष्ठान वारकऱ्याचं श्रद्धास्थान आणि वारकऱ्याचं प्रतिष्ठान म्हणजे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय महाराज आणि श्री महाराजांचा गोड असा अत्यंत महत्वाचा आणि अतिपरिचयाचा सोपा असणारा अभंग सेवेकरता घेतलेला अभंग अत्यंत महत्वाचा आहे आणि या अभंगाचं वैशिष्ट्य आहे की मला असं वाटतं या सभा मंडपामध्ये असा एकही व्यक्ती नाही की ज्याचा हा अभंग पाठ नाही का आहे की नाही पाठ प्रत्येकाचा आहे नवे नवे एवढा पाठ झाला की 25वे वर्ष आमचं चाललेलं आहे 25वे वर्ष चाललेलं आहे ज्या माणसाला कीर्तन कधी कळत नव्हतं 25 वर्षाआधी कीर्तनाला यायला सुरुवात झाली कीर्तनकार कधी येतो कीर्तनाची पंचपदी कधी होते कीर्तन सुरुवात झाली असं म्हणावं तर त्याच्याकरता कानावर पडणारा सुंदर ते ध्यान अभंग आहे ज्याच्याने वारकरी संप्रदायातली कीर्तनाची पंचपदी होत असते म्हणून अत्यंत महत्वाचा आणि अतिपरिचयाचा असा सुंदर गोड असा चिंतनीय अभंग सेवेकरता घेतलेला आहे या अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा हा पर्याय द्यायचा तो असा किम निमित्तानं आज आपण या ठिकाणी एकत्रित आलो सर्वांना ज्ञात आहे सर्वांना कल्पना आहे पण सांगणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य या अनुषंगानं कारण कुठलंही कार्य म्हटलं माईबाप की त्याच्याकरता कारण लागतं काय लागतं बोला काय लागतं कारण कुठलंही कार्य म्हटलं की त्याच्याकरता कारण लागतं कोणी जर म्हटलं का हो आजचं कीर्तन काय कारण म्हणे विनाकारण होतंय का बोला ना होतंय का विनाकारण कीर्तन होत बोलत चला विनाकारण कीर्तन होत पण खरं सांगू मायबाप विनाकारणच कीर्तन होतंय फक्त हा विना वेगळा आणि तो विना वेगळा तुम्ही रेंज मध्ये बसा म्हणजे कीर्तन कळतंय तुम्हाला नाही का तर किम निमित्तानं आपण एकत्रित आलो सर्वांना ज्ञात आहे सर्वांना कल्पना आहे हा स्वराचा आवाज कुठून येतोय नाही तिकडनं हा ते सारखं चेंज होते राहू दे आता चालू आहे माझं भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने प्रेमी मंडळी ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ महिला मंडळ तरुण मित्र मंडळ यांच्या सर्वांच्या सहकार्याने त्याचप्रमाणे श्री हरिभक्तपरायण स्वानंद सुख निवासी महन्मयी गुरुवर्य कृष्णाजी माऊली श्री क्षेत्र जायखेडेकर जयराम बाबा गोंडगावकर सर्वांचं श्रद्धास्थान हरिभक्तपरायण सौ यशोदा अक्का जायखेडेकर महंत 1108 प्रणवगिरीजी महाराज नागाई संस्थान आणि त्याच पद्धतीने महंत योगाचार्य दिनेशनाथजी बाबा कडंभीरकर गणेश बाबा देवदरेश्वरकर यांच्या सर्वांच्या कृपा आशीर्वादानं कृपेनं चालत असलेला भव्य दिव्य अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह त्यातल्या त्यात ज्ञानेश्वरी पारायण ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आता इथे असं नमूद केलेलं आहे रौप्य महोत्सव श्री नाही पहिला जो होता तोच राहू द्या रौप्य महोत्सव श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि कीर्तनी सप्ताह दादा जर तुमची परंपरा 25 वर्षापासून असेल तर ती फक्त कीर्तन सप्ताह नाही तो अखंड कीर्तन सप्ताह आहे जो 25 वर्षापासून आपला चालत आलेला आहे कारण लोक पहिल्या वर्षी करतात दुसऱ्या वर्षी करतात तिसऱ्या वर्षी आपल्या भाषेत सामसूम होतात पहिल्या वर्षी धामधूम दुसऱ्या वर्षी टामटूम आणि तिसऱ्या वर्षी सामसूम पण वारकरी संप्रदायाची परंपरा जोपासत असताना आणि या श्री क्षेत्र या वसमार या गावाला लाभलेल्या मोठमोठ्या महंत साधू संतांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेली ही भूमी आणि म्हणून 25 वर्षापासून तागायत आपला सप्ताह चालू आहे आणि चंद्र सूर्य असेपर्यंत हा आपला सप्ताह असाच चालू राहणार एवढी शाश्वती मी आज या ठिकाणी उभं राहताना बोलण्याचा प्रयत्न करणार आहे 25वे वर्ष आहे 25 वर्ष म्हणजे जवळजवळ 2 तप पूर्ण झालीत किती तप बोला ना किती 2 तप म्हणजे कीर्तनकाराला हे भान पाहिजे की आपण ज्या लोकांसमोर या ठिकाणी बोलणार आहोत हे एका तपाचे नाही तर 2 तपाचे अधिकारी आहेत आणि यांनी आपल्यासारखे किती कीर्तनकारांचे कीर्तन ऐकलेले आहेत हे कीर्तनकाराला सुद्धा भान पाहिजे
2 तप आपलं झालेलं आहे. आणि तपाचं सामर्थ्य काय असतं माऊली ज्ञानोबराय गोड सांगतात. तपाचे सामर्थ्य आणि चिरंजीव कल्पापर्यंत मनुष्य वैकुंठात राहतो, एवढं सामर्थ्य तपात आहे. आणि 2 तप आपली पूर्ण झालेली आहेत. आणि असा सुंदर ज्येष्ठ श्रेष्ठ आणि आदरणीय आणि अधिकारी असणारा श्रोता माझ्या समोर बसलेला आहे. आणि म्हणून सर्वांच्या उपस्थितीनं बाहेर गावून आलेली भजनी मंडळ असतील, वारकरी मंडळी असतील, यांच्या सर्वांच्या प्रार्थनी उपस्थितीनं त्याच पद्धतीनं श्री हरिभक्त परायण गुरुवारी आदरणीय ज्यांच्या संपर्कातून ही सेवा माझ्याकडे आली, आपल्या भागाचं वैभव आणि वारकरी संप्रदायाची परंपरा ज्यांच्या घरामध्ये जवळजवळ 3-4 पिढ्यांपासून चालत आलेली आहे, आमचे आदरणीय परममित्र श्री हरिभक्त परायण आपल्या भागाचं वैभव बबलू दादा, बबलू महाराज, त्यांचं नाव लय गोड आहे नाही का. आणि त्यांच्या संपर्कातून ही सेवा सागर बाबा असतील, हेमंत बाबा असतील, यांच्या संपर्कातून ही सेवा माझ्याकडे सोपवण्यात आली. येऊन उपस्थित झालो. तुम्हा मायबापांचा दर्शनाचा योग या ठिकाणी प्राप्त झाला. खूप खूप धन्यवाद की आजही ग्रामीण भाग म्हटला की कीर्तना करता एवढा समाज जमतोय. आणि कीर्तनकाराला आणि माऊली ज्ञानोबर आणि जगद्गुरु तुकोबरायांच्या शब्दाला मान देऊन जोपर्यंत कीर्तनकार म्हणत नाही तोपर्यंत आपली होट सुद्धा हलत नाही. एवढी परंपरा जपणारे तुम्ही, खरंच मनापासून तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद बरं का. ही परंपरा सर्वीकडे दिसत नाही दादा. टाचणी पडेल तर आवाज येईल एवढी शांतता या ठिकाणी आहे. आणि खरं सांगू, हे 25 वर्ष झाले ना, त्याचं हे सामर्थ्य आहे बरं का. आणि म्हणून चालत असलेला आपला सप्ताह बघा गड्या, टाळी वाजवायची असेल तर जोरात वाजवायची, हाडूच वाजून अपमान करायचा, बोला ना, अपमान करायचा. वाढवायची असेल तर मर्दासारखे टाळी वाजवायची, नाही तर मग काही खरं नाही आपलं. वाजव बरं एकदा टाळी. वा, धन्यवाद. पण हे फक्त पुढचेच होते, मागचे तुम लढो हम कपडे सांभाळते. एकदा सर्वांनी मिळून जोरात टाळी वाजवा. वा वा. आता पहिली टाळी तुमच्या करता होती, तुम्ही म्हणणार बाबा दुसरी टाळी ही पहिल्या चाली करता होती. कारण सुंदर अशी गोड चाल ज्यांनी गायली आपल्या भागाचं वैभव. आणि मी नेहमी कीर्तनातून सांगतो, दादा आई, माझी माता माऊली किती नटून थटून पैठणी घालून उभी राहिली, पण जोपर्यंत तिच्या कपाळाला कुंकू लागत नाही तोपर्यंत तिला शोभा येत. तसंच आहे, सप्ताह कीर्तन उत्सव किती मोठी असली पण जोपर्यंत अशी वैष्णव गुणीजन लाभत नाही तोपर्यंत त्या सप्ताह कीर्तनाला शोभा येत नाही. आणि आपल्या 25 वर्षाचं सामर्थ्य म्हणून महाराष्ट्राला लाभलेली दैवी देणगी म्हणायला काही हरकत नाही, अशी असणारे 2 उत्कृष्ट वैष्णव गुणीजन गायक आपण या ठिकाणी सप्ताहामध्ये आमंत्रण देऊन 7 दिवस ज्यांच्या प्रार्थनीय उपस्थितीमध्ये त्यांच्या आवाजातून, त्यांच्या मुखातून निघणारे स्वर ते आमच्या कानापर्यंत जावेत आणि कानापासून म्हणजे कर्णपटलापासून हृदयापर्यंत भिडावेत. आणि आम्ही त्यांचं गायन ऐकता ऐकता मंत्रमुग्ध होऊन जावं, ध्यान लागावं, एवढी साधना ज्यांची आहे, अशी उत्कृष्ट दोघंही गायक श्री हरिभक्त परायण परमपूज्य गुरु आदरणीय भजन सम्राट मिलिंद महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना ताकदीची साथ श्री हरिभक्त परायण परम मित्र आदरणीय ज्येष्ठ श्रेष्ठ असणारे सागरजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. सुंदर असे गोड तरुण तळपदार बी म्हणता येणार नाही का, सुंदर असे गोड विनेकरी या ठिकाणी उपस्थित आहेत. समस्त भजनी मंडळ या ठिकाणी, बाकीच्यांची नावं मला माहिती नाही, पण तुम्ही लिहून द्या, मी पुढच्या वर्षी पाठ करून येतो नाही का. सुंदर असं भजनी मंडळ या ठिकाणी आहे. पखवाजावर दोघं वाघासारखे वाजवणारे 2 वाघाच्या काळजाची माणसं बसलेली आहेत नाही का. कीर्तनकार किती मोठा असला दाबून टाकावं अशी दोघं वाजवणारी ताकदीची तयारी दोघांची आहे. आणि ज्यांची प्रार्थनी उपस्थिती आपल्या भागाचं वैभव. आणि वारकरी संप्रदायामध्ये अनेक लोक आहेत दादा, पण मवाड वृत्तीचे खूप कमी लोक आहेत नाही का. तोंडावरही गोड आणि मागही गोड, नाहीतर झोपडं मोड, पण तोंडावर गोड मागही गोड. आणि असं सरळ स्वच्छ जीवन ज्यांचं आहे, या परमार्थामध्ये मृदुंग सम्राट हेमंतजी महाराज कापडणीस या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबांना कोटी कोटी धन्यवाद. त्याचप्रमाणे माझ्यासोबत आलेले, माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे जीवलग मित्र, प्राणसखा असणारे महिना वारकरी अंबादास महाराज पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं म्हणजे ते फडकरी परंपरेतले, म्हणून आज माझी दुविधा मनस्थिती, नेमकं इकडं की इकडं, पण मला गॅरंटी आहे दोघं मला सांभाळून घेतील. आणि म्हणून दोघंही पखवाजवादक या ठिकाणी चित्रीकरण करता आदरणीय श्री हरिभक्त परायण परमपूज्य नरेंद्र महाराज गुरु यांचे जीवलग असणारे. आणि माणसाने, मी नेहमी सांगतो नाना, वेळ आल्यावर माणसानं सारथी व्हावं पण स्वार्थी होऊ. आणि नेहमी आयुष्यभर बाबांची सारथी म्हणून ज्यांनी सेवा केली
नामदेव दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. कैवल्य सम्राट चक्रवर्ती ना, कैवल्य साम्राज्य चॅनलचे सर्व या ठिकाणी आहेत. त्याचप्रमाणे आमच्यासोबत आले आदरणीय महाराष्ट्रामध्ये कीर्तनाची परंपरा जोपासण्याचं काम आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत कीर्तन, भजन आणि देवाचं नामस्मरण पोहोचवण्याचं तळाकाळामध्ये ज्यांनी काम केलेलं आहे, असं स्वच्छ आणि निर्मळ सुंदर असणारं चॅनल म्हणजे मराठी कीर्तन सेवा. याचे सर्व निखिल दादा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांना कोटी कोटी धन्यवाद. तुम्ही सर्व आले, तुम्हाला सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. आणि सुंदर अशी साऊंड सिस्टीम ज्यांची आहे, मी नेहमी म्हणतो काही साऊंड सिस्टीम या कीर्तनकाराच्या गळ्यातल्या ताईत आहेत, पण काही साऊंड सिस्टीम या कीर्तनकाराच्या गळ्यातला ताईत नाही दादा, कीर्तनकाराच्या हृदयात बसण्यासारखे आहेत. आणि कीर्तनकाराच्या हृदयात बसावं आमच्या खुशाल दादांनी, आणि खुशाल दादांनी खुशाल हृदयात बसावं आणि खुशाल मोकार आवाज देऊन साऊंड सिस्टीम चालावी. 2 तासात त्यांच्या हातात सरस्वती माता नांदावी, नंतर निघून गेली तरी मला काही हरकत नाही. आणि म्हणून सुंदर अशी असणारी गोड साऊंड सिस्टीम दादांची या ठिकाणी आहे. तुम्ही सर्व मायबाप या ठिकाणी उपस्थित आहात. श्री भक्त पारायण गुरुवर आदरणीय परमपूज्य राहुलजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. मला याची खात्री आहे की माझ्या समोर बसलेला जेवढाही वर्ग आहे हे कोणीही साधारण नाही, अनन्य साधारण महत्व प्राप्त केलेली ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी सुधाकर बाबा असतील या ठिकाणी उपस्थित आहेत. पण कसं आहे, माझं तुमच्या भागात येणं पहिल्यांदा आहे. आणि जशी नवीन सून घरात येते तिला माहिती नसतं कोणाला काय म्हणावं म्हणून, तशातली गत आहे. पण मला खात्री आहे तुम्ही सर्वजण मला सांभाळून घेणार, कमीत कमी 11 वाजेपर्यंत तरी पडू देणार नाही. आणि म्हणून गोड अशा सुंदर वातावरणामध्ये चालत असलेला आपला हा सप्ताह, त्या सप्ताहातील 4था दिवस आणि 4थ्या दिवसाच्या सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. ऐका मायबाप. यच्च यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांच्या उद्धाराकरता अखंड देश झिजवणारे म्हणजे जगद्गुरु तुकोबराय. जगद्गुरु तुकोबरायांनी मायबाप या समाजाच्या कल्याणाकरता 1 नाही, 2 नाही, 3 नाही, जवळजवळ 4 कोटी अभंग निर्माण केली. या 4 कोटी अभंगांपैकी 3,99,95,908 अभंगाची उपलब्धी वारकरी संप्रदायाकडे नाही. जी उपलब्धी आहे तो 4,092 अभंगांचा गाथा, आणि त्या गाथ्यामध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत. पण वारकरी संप्रदाय आणि फडकर यांना मान्य असणारा गाथा म्हणजे देवडीकरांचा, आणि त्या देवडीकरांच्या गाथ्यातील 14व्या क्रमांक नंबरचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. 14व्या क्रमांक नंबरचा अभंग जवळजवळ 4,092 अभंग आहेत आणि हा 14व्या क्रमांक नंबरचा आहे. काही गाथ्यांमध्ये हा अभंग पहिल्या क्रमांकाचा आहे, पण देवडीकरांचा गाथा बहुसंख्य लोकांना मान्य आहे. आणि म्हणून 14व्या क्रमांक नंबरचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. 14व्या क्रमांक नंबरचा अभंग का घेतला? कारण 14, 1 आणि 4 म्हणजे 14 होतात. 1 आणि 4 करा म्हणजे किती होतंय? बेरीज करा. 1 आणि 4 किती झालेत? 5. पंचमहाभूत एका ठिकाणी येऊन भगवंताचं नामस्मरण घडावं याच्याकरता 14व्या क्रमांक नंबरचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. गोड असा अभंग आहे. कीर्तनकाराला सुद्धा हे भान असावं, मी का बोलतोय, कशा करता बोलतोय, त्याच्याकडे थोडंसं लक्ष ठेवा म्हणजे बरं होईल. मला पुन्हा अपेक्षा नाही की मी पुन्हा येईल म्हणून, अजिबात नाही. कळालं तर धन्यवाद, नाही कळालं तर शेवटच्या दिवशी दाबून जेवा, नाही का? म्हणून पण जे सत्य आहे ते नारदाच्या गादीवर बोललंच पाहिजे. या अनुषंगाने तुमच्या समोर बोलण्याचा प्रयत्न करतोय. मी घाबरत नाही, घाबरणार नाही. कारण आम्ही काही आज 2-4 पावलं शिकून आणि 2-4 वेडी वाकडे शब्द शिकून कीर्तन करायला लागलो असं नाही. दादा, कीर्तना करता सुद्धा अधिकार लागतो, कीर्तना करता सुद्धा परंपरा लागते. 3 पिढ्यांपासून तुमच्या घरामध्ये जशी परंपरा आहे तशी 3 पिढ्यांपासून आमच्या घरामध्ये सुद्धा परंपरा आहे. आणि त्या परंपरेला जोपासत असताना आपण ज्या वारकरी संप्रदायामध्ये आलोत आणि वारकरी संप्रदायामध्ये आल्यानंतर ज्या भगवंताची भक्ती आणि भगवंताचं गुणानुवाद आपण करत आहोत. दादा खरं सांगू, शोकांतिका ही आहे मिलिंद बाबा, सध्या लोकांना देवाची गरज स्वतःच्या उद्धारा करता नाही तर आपला संसार सुखाचा व्हावा याच्या करताय. उद्धारा करता नाही, प्रत्येकाचा परमार्थ आणि प्रत्येकाची भक्ती ही आपल्या स्वतःच्या उद्धारा करता नाही, जगाच्या उद्धारा करता नाही, तर फक्त न फक्त आपल्या संसारा करता सुखा करता आहे. प्रत्येकाला वाटतं देवाचं नामस्मरण करत असताना देवानं माझ्यावर एवढी कृपा करावी की मी सुखी असावं आणि माझा संसार, माझा प्रपंच आणि माझा परमार्थ त्या ठिकाणी थाटामाटात चालावं. बरोबर आहे ना? उद्धाराची अपेक्षा कोणालाच नाही. तुमचं जाऊ द्या, आमचं सांगतो,
आमच्यापैकी सुद्धा नाही. एवढ्यावर थांबले नाही लोक. खरं सांगू खुशाल दादा, मी जिवंतपणी या डोळ्यांनी बरीच माणसं मरताना पाहिली, बरीच माणसं आत्महत्या करताना पाहिली, बरीच माणसं स्वतःचं जीवन संपवताना पाहिली. पण अशीही काही जात या समाजात जन्माला आली की ज्ञानोबराय तुकोबरायांचे अभंग मिटवून स्वतःचा बंगला उभा करायला लागली. यांना लाजा नाही वाटत बुवा. एवढं लक्षात ठेवा. का ज्ञानोबराय तुकोबराय आमच्यासाठी फक्त संत नाही दादा. हनुमंतरायांनी छाती फाडली तर राम प्रभू, सीतामाई आणि लक्ष्मणजी दिसावेत. जर एखाद्या वैष्णवाची वारकऱ्याची छाती फाडली ना दादा, तर तुमच्या छातीमध्ये फक्त ज्ञानोबराय आणि तुकोबराय दिसली पाहिजे. एवढी श्रद्धा तुमची पाहिजे. आणि तेवढी तुमची श्रद्धा नसेल तर काय काडी लावतो तुमच्या परमार्थाला? नाही, परमार्थ काडी करता नाही, परमार्थ मनोरंजना करता नाही. परमार्थ हे परिवर्तनाचं साधन आहे. एवढं लक्षात ठेवा. आणि याचा ध्यास घेत घेत परमार्थ करत राहा. परमार्थ लोकांकरता करू नका, परमार्थ स्वतः करता करा. जग काय म्हणेल याच्यापेक्षा जगदीश्वर काय म्हणेल याचा विचार करा. तुमचा संसार आणि तुमचा परमार्थ सुखाचा झाल्याशिवाय राहणार नहीं. आणि म्हणून जगाचा विचार न करता, क्योंकि लोगों का काम है कहना. भाई साहब सुनिए, कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. आप बस अपने कान में हेडफोन लगाना और कीर्तन सुनते रहना. विठला विठला विठला. आणि म्हणून परमार्थ आपण जोपासला पाहिजे ताकदीने आणि त्या इच्छेनं, त्या श्रद्धेनं आपण परमार्थ केला पाहिजे. शोकांतिका वाटते राहुल बाबा कधी कधी की बाकीचे पंथातली लोक तुम्ही बघा, ते जर एकदा लोकांसमोर स्टेजवर उभे राहिलेत तर त्यांचा पंथ सोडून दुसरं काहीच सांगत नाही. पण आमच्या वारकरी संप्रदायामध्ये असे काही लोक आलेच जे पंथ सोडून बाकी सर्व सांगतात. काहीच गरज नाही, फक्त पंथ, ग्रंथ आणि संतन भगवंत सांगा. अरे या जगाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि पंथावर तेवढी निष्ठा ठेवा. निष्ठा निष्ठी नको, निष्ठा पाहिजे. आणि निष्ठा असेल तर तो परमार्थ, तो संसार तुमचा सुखाचा झाल्याशिवाय राहणार नाही. कारण उद्या काय होईल याचा भरोसा नाही. तुम्हाला सांगतो, माझा परिचय तुम्हाला दिला नाही, सांगणारही नाही. आणि आपला परिचयच नाही, मी कोण आहे तो परिचय देणं गरजेचं नाही. आता परत वेदाकडे आपल्याला जायचं नाही. पण जाता जाता सांगतो, मी 5वीला होतो तेव्हापासून कीर्तन करतोय. माझं पहिलं कीर्तन झालं सुरत नगरीमध्ये. माहिती का सुरत? एकाला विचारलं, म्हटलं तुम्हाला सुरत माहिती का? म्हणे नाही बाबा, आम्हाला येडी सुरत माहिती. ओ येडी सुरत ना. सुरत वेगळं, येडी सुरत वेगळं. सुरत गुजरात प्रांतामध्ये सुरत या सिटीमध्ये पहिलं कीर्तन झालं. 5वीला होतो. तो जो विना होता ना, कीर्तनाचा विना, तो माझ्यापेक्षा उंच होता मिलिंद बाबा. जवळजवळ 10,000 समाज समोर होता. कीर्तन संपलं, 3 तास लागले मला. किती तास? तिथून उठायला. प्रत्येक व्यक्ती यायचं, दर्शन घ्यायचं आणि मग पुढे जायचं. पहिलं कीर्तन तिथं झालं. मी मोठा झाल्यानंतर 18 वर्षाचं पूर्ण झालो तेव्हा माझं दुसरं कीर्तन, म्हणजे त्याच्या आधी झाले पण 18 वर्षानंतर म्हणतो, दुसरं कीर्तन झालं. कुठे? नारायणगाव जवळ. म्हणजे त्या फडात नाही बरं, आपल्या फडात. हा, नारायणगाव जवळ कीर्तन झालं. मला चांगलं आठवतं सर्व. माझं पहिलं कीर्तन कुठं झालं, माझं दुसरं कीर्तन कुठं झालं, लग्न केल्यानंतर पहिलं कीर्तन कुठं झालं, हे सर्व माझ्या लक्षात आहे. हे सर्व मी तुम्हाला सांगू शकतो. पण माझं शेवटचं कीर्तन कुठल्या गावात आहे मला माहिती. म्हणून फेटा बांधताना रोज एकच विचार असतो, काय आजचं कीर्तन होऊ शकतं देवाच्या कृपेने हे शेवटचं कीर्तन असेल. बस देवावर श्रद्धा ठेवायची आणि कीर्तन करत राहायची. देवावर विश्वास ठेवा. कोण तुमचा विश्वासघात करेल सांगता येत नाही, पण देवावर ठेवलेला विश्वास, देव आयुष्यात तुमचा विश्वासघात कधी करणार नाही. म्हणून आपल्या आयुष्यातला जर पहिला जोडीदार आणि शेवटचा जोडीदार जर कोणाला बनवायचं असेल तर ते देवाला बनवा. बाकीच्यांना बनवण्याची गरज नाही. कोण कधी धोका देईल सांगता येत नाही. पण ते म्हणतात ना, आपल्यावर प्रेम करणारे. एक गोष्ट लक्षात ठेवा, वसमारकर, एक गोष्ट लक्षात ठेवा, देव कधीच कोणाचं वाईट करत नाही. हॅलो, देव कधीच कोणाचं वाईट करत नाही. फक्त देवाची एक खोड आहे, जो दुसऱ्याचं वाईट करतो त्याच्याकडनं व्याजासकट परत घेतल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून देवाला कधी दोष देऊ नका. देवानं असं केलं, देवानं पाऊस जास्त केला, कमी केला, अजिबात नाही. जसं मायबापाला कधीच वाटत नाही की आपल्या लेकरांचं बरं होऊ नये. मायबापाची एकच इच्छा, माझा दादा, माझा लेक, माझं बाळ दिवसातून डोळ्यापुढे एकदा दिसलं पाहिजे आणि या जगामध्ये यशस्वी झालं पाहिजे. जसं मायबापाची इच्छा आहे लेकरानं पुढं जावं आणि लेकराचं भलं व्हावं, तसं या जगाची माय आणि जगाची बाप
म्हणजे तो भगवान परमात्मा आहे. मग या मायबापाला जर वाटत नाही लेकराचं वाईट व्हावं, तर या जगाच्या बापाला आणि जगाच्या आईला वाटत असेल का हो लेकराचं वाईट व्हावं? अजिबात नाही. देव कधीच कोणाचं वाईट करत नाही. फक्त आपलं कर्म आपल्याला भोगावं लागतं. देवावर विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा. अरे संसार एवढा मोठा आहे, जीवन एवढं मोठं आहे की जगता 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 तुम्ही जागत जातात. आणि जागता 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 जर तुम्ही जागत गेलात तर तुम्ही निघून गेल्यावर सुद्धा माऊलींसारखी विभूती आपल्या आयुष्यातून निघून गेली. जागत गेलेत म्हणून आजही आपण त्यांचं नाव मुखानं गात आहोत. ही ताकद त्या ठिकाणी आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून श्रद्धेनं परमार्थ करा. बाकी काहीच सांगायचं नाही. मग तरुण वर्ग असेल, वयोवृद्ध वर्ग असेल, बालगोपाळ असतील, या सर्वांना आजच्या कीर्तनातून एवढंच सांगणं आहे. आणि बाकी मग सेवा संपवणं. संपवणं मग तुम्ही म्हणा पहिले तर चुकीचा रॉंग नंबर लागलाय. कारण फोटो पाहिला तर वेगळा आहे आणि इथं दिसायला वेगळा. काही लोकांचे आल्या आल्या चेहरा पडले, अर रॉंग नंबर लागला म्हणजे रॉंग नंबर. सर्वांनी एक्सप्रेसची तिकीट काढली आणि पॅसेंजर समोर येऊन उभी राहिली. पण एक सांगू का, जे समाधान पॅसेंजर मध्ये ना दादा, आता पुढचं बोलत नाही मी, तुम्ही समजून घ्या. आणि म्हणून कधीतरी तोही विचार आपण केला पाहिजे. पण त्या अनुषंगानं या ठिकाणी येऊन उपस्थित झालो. तुमचा सर्वांचा दर्शनाचा योग प्राप्त झाला. कुठल्याही देवाची भक्ती करा, कुठल्याही देवाला जोपासा. माझ्या कीर्तनाकडे माझ्या चिंतनाकडे येतो, पण शेवटचं वाक्य सांगून पुढे जातो. कुठल्याही देवाची भक्ती करा. फक्त आपल्या लेकरांना, आपल्या पोरांना, आपल्या पोरींना समजवताना सांगा, हिंदू सनातन धर्मासारखा पवित्र सनातन धर्म दुसरा कुठलाच नाही. आपल्या देवासारखं सामर्थ्य कुठल्याही देवास नाही. कुठल्याही गाढवानं, कुठल्याही हरामखोरानं येऊन जर म्हटलं तुमचे अनेक देव आहेत, पण ऐका, शक्ती एक आहे. देव अनेक असतील. ही जी परमात्माची शक्ती आहे ना, जेव्हा जेव्हा देवाला वाटतं की आपण खेळलं पाहिजे, तेव्हा देव खेळायला येतो. मग कधी आई बनून येतो, तर कधी बाप बनून येतो. शक्ती एक आहे, परमार्थ एक आहे, परमात्मा एक आहे. कुठल्याही देवाची भक्ती करा, फक्त श्रद्धेनं करा. तो देव तुम्हाला पावल्याशिवाय राहणार नाही. आपलं झालं काय, आपण दिवसावर आणि त्याच्यानंतर आपण खात्यावर देव वाटून घेतलेत. कशावर वाटून घेतलेत? बोला ना कशावर वाटून घेतलेत? खात्यावर. आता पूर्व आता बालगोपाळ मंडळी नाही, पण पोरी आहेत माझ्या, छोट्या छोट्या बहिणी आहेत. शाळेत जाताना बोला ना शाळेत जाताना. बरं मला सांग बरं दीदी, जर समजा आपल्याला विद्या प्राप्त करायचं असेल तर कुठल्या देवीची उपासना केली पाहिजे? कोणी सांगा. वा वा वा, सरस्वती मातेची. बरोबर आहे ना. आणि जर पैसा पाहिजे असेल तर कुठल्या देवीची उपासना केली पाहिजे? लक्ष्मीची. वा वा, हे कोणी सांगितलं? घरच्यांनी सांगितलं तुम्हाला? खरं सांगा ना. घरच्यांनी. अहो खाते वाटून घेतले आपण. पैसा पाहिजे, 5 अमावस्या, कुबेर भंडारी. ओ कुबेर. थोडं सुधरा, एका जागेवर राहा. आमच्या प्रत्येक देवामध्ये तेवढंच सामर्थ्य आहे. फक्त तुम्ही श्रद्धा ठेवली पाहिजे. सोपं सांगू का तुम्हाला? बघा हा माईक आहे. हा काय? बोला ना काय माईक आहे. या माईकचा गुणधर्म काय? माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणं. हा समोर लावलेला फोकस आहे. याचा गुणधर्म काय? उजेड देणं. बरोबर, म्हणजे प्रकाश देणं. याचा गुणधर्म आहे प्रकाश देणं. याचा गुणधर्म आहे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणं. दोघही जे वस्तू आहेत यांची नावं, यांचा गुणधर्म, यांचा उपयोग वेगवेगळा आहे. पण या दोघांमध्ये एक गोष्ट साम्य आहे, आणि ती म्हणजे काय? करंट. जसं हे आहे तसं ते हे 30 कोटी देव आमचे आहेत. हे रुद्रादित्यांची मेळावे, वसुहन साध्या गवे, अश्विनी देव विश्वदेव विभवे वायुजेजी. हा, हे रुद्रादित्यांची मेळावे 33 कोटी देव आहेत. हे ग्रंथराज ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन नाही बरं का. खरं म्हणजे या ग्रंथाचं नाव भावार्थ दीपिका आहे. अनेक ओव्यात माऊली ज्ञानोबरायांचा. माऊली ज्ञानोबराय म्हणतात एवढे देव नाही समजले, एकच देव तुमच्या समोर ठेवा. जैसा हृदयामध्ये मी राम आहे, आणि माझ्या समोर असलेला सुद्धा कोण आहे? अहम ब्रह्मास्मी. आणि सर्वम खलविदम ब्रह्म. या ज्ञानानं पुढे ज्ञानेश्वरी शिकवते. दादा तुमची पोरं नाही शिकलीत ना तरी चालतील हो. नाही वकील, नाही ॲडव्होकेट, नाही इंजिनियर झाले तरी चालतील. पण कमीत कमी आपल्या आयुष्यात पोरांच्या हातात मरण्याच्या आधी एकदा जगद्गुरु तुकोबारांचा गाथा आणि माऊली ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी द्या. आयुष्यात त्यांना अपयश येणार नाही. हे दोघं ग्रंथ शिकवतात. माऊली ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी म्हणजे सोपी नाही दादा. ऐका सांगतो तुम्हाला.
भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपला बाप आहे, माऊली ज्ञानोबा आहे आपली माय, वेद हे डॉक्टर आहेत आणि त्या वेद रूपी डॉक्टरांकडून आणलेलं श्रीमद भगवद्गीता ही औषधाची बाटली आहे आणि त्या औषधाच्या बाटलीला संस्कृताचं सील आहे. जसं प्रपंचामध्ये लेकरू आजारी पडलं की बाप पटकन उचलतो, डॉक्टरकडे नेतो, डॉक्टर चेक करतो, लेकराला ना औषधाच्या वाटीला बापाकडे देतो, बाप त्या औषधाच्या बाटलीला घेऊन आणि लेकराला घेऊन पुन्हा घरी येतो, आईच्या मांडीवर त्या लेकराला ठेवतो, हातात औषधाची बाटली देतो आणि निघून जातो, कारण बापाला काम भरपूर आहे. आई आता त्या लेकराला जवळ घेते, डोक्यावरनं हात फिरवते आणि ममतेनं हात फिरवत असताना दुसऱ्या हातानं बाटली जवळ घेते, त्या बाटलीचं सील तोडते आणि चम्मच मध्ये ते औषध घेऊन बाळाला पाजण्याचा प्रयत्न करते. वसमारकर, माझा प्रश्न तुम्हाला आहे, बाळाला आई औषध का पाजते, कशा करता? त्याला बरं वाटावं याच्या करता. जसं हे प्रपंचामध्ये तसं परमार्थामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा आमचा बाप आहे, माऊली ज्ञानोबाराय आमची माय, ज्ञानाबाई माझी माऊली ज्ञानोबाराय आमची माय. वेद हे डॉक्टर आहेत आणि त्या वेद रूपी डॉक्टरांकडून आणलेलं श्रीमद भगवद्गीता ही औषधाची बाटली आहे, पण त्या औषधाच्या बाटलीला संस्कृताचं सील आहे. मग या जगाच्या माऊलीला आणि जगाच्या आईला वाटलं की प्रत्येक बालकाचं भलं व्हावं आणि प्रत्येक बाळाचा जीवनाचा उद्धार व्हावा, याच्या करता त्या आईनं त्या श्रीमद भगवद्गीता रूपी असणाऱ्या औषधाच्या बाटलीचं सील तोडलं आणि मग केली ती मराठी गीता देवी, केली से मराठी गीता देवी, केली से मराठी गीता देवी, केली से मराठी गीता देवी. संस्कृताचे गाठी उघडून ज्ञान दृष्टी, संस्कृताची गाठी उघडून ज्ञान दृष्टी, संस्कृताची गाठी उघडून ज्ञान दृष्टी, संस्कृताची गाठी उघडून ज्ञान दृष्टी. केली से मराठी गीता देवी, 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 गीता देवी, गीता देवी. संस्कृताची गाठी उघडून ज्ञान दृष्टी, केली ती मराठी गीता देवी. संस्कृताची गाठी उघडून ज्ञानदृष्टी, आणि ती म्हणजे माऊली ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी. मग काय करा, काहीच करू नका, माऊली ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी घ्या आणि एकदा पारायण करा. आणि नाही जमलं मग एखादा म्हणे बाबा पारायण करायला काही हरकत नाही, पण मला वाचता येत नाही ना, वाचता येत नाही तरी माऊली ज्ञानोबारांची भावधरोनी आवाचे ज्ञानेश्वरी, भावधरोनी आवाचे ज्ञानेश्वरी, भावधरोणी या वाच ज्ञानेश्वरी, भावधरोणी या वाच ज्ञानेश्वरी. कृपा करी हरी दयावारी, कृपा करी हरी दयावारी. सोमुखे आपण सांगे तो श्री विष्णू, सोमुखे आपण सांगे तो श्री विष्णू. कृपा करी हरी दयावरी, कृपा करी हरी दयावरी, सोमुखे आपण सांगे तो श्री विष्णू, सोमुखे आपण सांगे तो श्री विष्णू. वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी, बोला बोला बोला, कृपा करी हरी, कृपा करी हरी. तीनदा बोललो म्हणजे विश्वास ठेवा. कृपा करी हरी तयावरी, फक्त भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी. देवाला फक्त भाव पाहिजे, माझ्या माऊली ज्ञानोबारायला सुद्धा भाव पाहिजे. दादा तुम्ही भाव ठेवा हो, तुम्ही विश्वास ठेवा संतांच्या शब्दावर. लोक इकडं तिकडं जातात, सर्व आम्हाला हरिपाठ ज्ञानेश्वरीनी ग्रंथात भेटतं, विश्वास ठेवा. आम्ही लहान होतो, खुशाल दादा घरात जेवायला बसायचो मित्रमंडळी, आणि वरतून जर एखादं विमान जाताना पाहिलं ना, आम्ही पटकन घराच्या बाहेर यायचो आणि घराच्या बाहेर आलो की ते विमानाकडे बघायचो आणि बघता पण हे बघ हे बघ हे बघ, लगेच तो एक म्हणा माझं आहे बरं काय. का बरं? पहिलं मी पाहिलं, कळतंय ना तुम्हाला, माझं आहे पहिलं पाहिलं, माझं तुझं येईल तेव्हा, पहिलं मी पाहिलं दुसरं येईल ते तुझं. अशी बोलणारी आम्ही. आयुष्यात एकच इच्छा होती दादा, की जे विमान आम्ही आकाशात बघतोय ना, कधीतरी जवळ जाऊन बघावं. माऊली ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबारांची झालेली कृपा, जे विमान जवळून बघण्याची इच्छा होती, त्या विमानात जगभर फिरण्याची ऑपॉर्च्युनिटी फक्त संतांमुळे मिळाली. एवढा विश्वास संतांवर आपला पाहिजे.
आणि तो विश्वास असला बाकी काही कमी पडत नाही. अहो कलेक्टर आणि IAS आणि मोठमोठे क्लासून अधिकाऱ्यापेक्षा सुद्धा मोठी पावर या धोत्रात आणि शर्टात आहे दादा. एवढे कडक कपडे माऊली ज्ञानोबरांच्या आयुष्यात कधी भेटले नाहीत. पण माऊली ज्ञानोबरांच्या एका अभंगावर कीर्तन करता करता आमचे किती कपडे झालेत आम्हाला मोजता येत नाही दादा. हा विश्वास माऊली ज्ञानोबरांवर तुमचा पाहिजे. ज्ञानेश्वरी समोर घ्या, वाचता येत नाही बोट ठेवा. बोट ठेवलं काय होईल? होईल एवढंच, वाचता जरी येत नाही पण माऊली ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीवर बोट ठेवलं तर मी शाश्वती देतो, माऊली ज्ञानोबराय तुमचं आयुष्यात कधी बोट सोडणार नाही. फक्त तुमचं बोट ज्ञानेश्वरीवर पाहिजे. आणि म्हणून सुंदर असा चालत असलेला आपला सप्ताह, त्या सप्ताहातील 4था दिवस 4थ्या दिवसाकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबरांचा आहे. ऐका, अभंगाचं वैशिष्ट्य अभंग अतिपरिचयाचं आहे. आणि अतिपरिचयाचं असलं की माणूस जवळ जातो, अतिपरिचयाचा असलो की मग माणूस थोडासा हसतो, अतिपरिचयाचा असला की मग जवळ जाऊन आणि आपुलकी निर्माण होते. बरोबर आहे ना? का हो तुम्ही कुठले? वसमारचे? हा बसा बसा बाजूला बसा. तुम्ही वडनेर खावडी, तुम्ही पुढे जा पुढे जा पुढे जा. समजतंय तुम्हाला? अतिपरिचय पाहिजे. परिचय असला की काम होतंय. परिचय आहे म्हणून अभंग घेतला का? अभंग अनेक आहेत पण अभंग असताना, पाठ असताना, काही अभंग पाठ असताना सुद्धा त्या अभंगाकडे आमची पाठ आहे. आणि अशातलाच प्रकार कुठेतरी आजच्या अभंगाला घेऊन आहे. आयुष्यभर ज्या अभंगाला आम्ही ऐकत आलो पण त्या अभंगावरचं चिंतनही अजून आम्हाला कळत नाही. पण श्री गुरूंच्या मुखातून ऐकलेले काही 2-4 शब्द तुमच्या पदरात टाकेल आणि इथून निघून जाण्याचा विचार करेल. ऐका, जगद्गुरु तुकोबरायांचा हा अभंग, जगद्गुरु तुकोबरायांनी भगवंताला पाहिलं आणि भगवंताला पाहिल्यानंतर जगद्गुरु तुकोबरायांना आलेली अनुभूती आजच्या अभंगातून प्रतिपादन करतात. अभंग गोड आहे पण अतिपरिचयाचा असल्यामुळे अभंगाची किंमत आम्हाला कळत नाही. नाहीतरी शास्त्रकाराने वर्णन केलेले अतिपरिचयात अवज्ञ. बाबा अतिपरिचय झाला की अवज्ञ होत असती. पहिल्या वर्षी जर बाबा आला तर आपण बाबा म्हणतो, दुसऱ्या वर्षी आला तर बुवा म्हणतो, तिसऱ्या वर्षी आला तर महाराज म्हणतो आणि 4थ्या वर्षी आला का रे हेमंत कस काय बरं आहे ना, एवढ्यावर भागतं. अतिपरिचयाचा प्रकार आहे, बाकी काहीच नाही. मलयगिरीतल्या भिल्लीन समाजातल्या स्त्रिया दादा स्वयंपाका करता 52 तोडाचं चंदनाचं लाकूड वापरतात. का माहिती आहे? कारण त्यांना परिचय अति झाला आणि तिथं दुसरी झाडच नाहीत म्हणून अतिपरिचयात अवज्ञ म्हणतात. तसं आजचा अभंग जवळचा आहे पण त्या अभंगाचा अर्थ अजूनही आम्हाला कळत नाही. पण सोपा आणि सरळ सांगतो. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय ज्या भगवंताचं वर्णन करतात तो देव दुसरा तिसरा कुठला नसून या वारकरी संप्रदायाचा आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे कोण? बोला बोला बोला, कोण? भगवान पांडुरंग परमात्मा. भगवान पांडुरंग परमात्म्याचं वर्णन आजच्या अभंगात आहे. बघा, सुंदर ते ध्यान उभे बेटेवरी, बोला बोला बोला, कर कटावरी तुळशी हार गळा, आवडे निरंतर मकर कुंडले, कंटिक स्तुमनी, तुका म्हणे माझी पाहिन श्रीमुख. कोणाचं वर्णन आहे? पांडुरंगाचं. मग मला आता एक गोष्ट सांगा, सोपं सरळ तुमच्या पुढे मांडतो. मला खरं खरं सांगा, वसमारकर 2, 4, 5, 10, 25 वर्षापासून करत असणारे आपण परमार्थ, आपल्याला अभंग वाचून आणि अभंग ऐकून जर कळतंय की वर्णन भगवान पांडुरंग परमात्म्याचं आहे, तर ज्यांनी या अभंगाचं लिखाण केलं त्या जगद्गुरु तुकोबरांना कळत नसेल का अभंग कोणाचा आहे किंवा वर्णन कोणाचं आहे? कळत होतं. पण पूर्ण अभंग लिहून झाला. पण संतांचं वाङ्मय एवढं गोड आहे आणि एवढं विशेष आहे. स्वानंद सुखनिवासी सद्गुरू मामासाहेब दांडेकर एक कीर्तनात वाक्य सांगायचे, संतांची शब्द म्हणजे मोत्याचं माप आहे. दादा कुठलं माप आहे? बोला ना कुठलं? मोत्याचं माप आहे. कमी नाही जास्तही नाही. पूर्ण अभंग बघा, ज्या भगवंताचं वर्णन आहे पण त्या भगवंताचा नाम निर्देश मात्र या अभंगामध्ये नाही. असंच एका ठिकाणी तुकोबराय माऊली ज्ञानोबरायांचं वर्णन करतात पण नाम निर्देश कुठंच नाही. जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ, 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 अंगी आईसे पळ रेडा बोले, अंगी आईसे पळ रेडा बोले, अंगी ऐसे बळ रेडा बोले, अंगी ऐसे बळ रेडा बोले, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले. कोणाचं वर्णन आहे? माऊली ज्ञानोबरायांचं. पण या अभंगामध्ये सुद्धा माऊलींचा नावाचा कुठेही निर्देश नाही. तसं आजच्या अभंगामध्ये भगवान पांडुरंगाचं वर्णन आहे पण नाम निर्देश नाही. कारण काय?
तुकोबरायांना माहिती होतं नाही असं नाही, माहिती होतं, पण नीतिशास्त्र असं म्हणतं महाराज, जे आपल्यापेक्षा अधिकारानं मोठे आहेत त्यांचं नाव आपल्या मुखातून कधीच घेऊ नाही. म्हणून तुकोबराय आजच्या अभंगातून भगवंताचं नाव घेत नाही. पूर्वीच्या महिला बघा, पूर्वीच्या ज्यांच्या डोक्यावर पदर आहे ना त्या पूर्वीच्या, आताच्या त्या नका विचारू. पूर्वीच्या कुठल्या? एवढा मोठा कुंकू जिच्या कपाळावर आहे ना त्या पूर्वीच्या. त्यांना कधीतरी विचारा, अहो आजी, तुम्ही तुमच्या धनीला, तुमच्या मालकाला काय म्हणून आवाज द्यायचे? ते म्हणतात मालक म्हणायचो आम्ही. काय म्हणायचो? मालक. आणि मालक म्हणायचे म्हणून तो मालकासारखा राहायचा. धनी म्हणायचे काय? धनी, अ धनी, धनी. आणि तेव्हा ते गाणं निघालं, धनी मलाही. हा, आली का रेंज? आली का? हा हा. विठुरायाची पंढरी. धनी म्हणायचे, मालक म्हणायचे. पूर्वीची परंपरा होती, अधिकार होता, सन्मान होता, आणि म्हणून नाव कधी मुखातून घेत नव्हते. सीतामाई भगवान रामचंद्र प्रभू लक्ष्मणजी वनवासाला निघाले. मध्यंतरी काळामध्ये 2-4 स्त्रिया सीतामाईंना भेटल्या आणि सीतामाईंना विचारलं, म्हणले बाई, हा जो समोर गोरा उभा आहे तो कोण आहे? सीतामाईनं पटकन उत्तर दिले, ते माझे दीर लक्ष्मणजी आहेत. बरं, त्याच्या बाजूला जो निळ्या रंगाचा उभा आहे तो कोण आहे? सीतामाईनं उत्तर दिलं नाही, मान खाली घातली, निघून गेली. ज्या अर्थी नाव सांगितलं नाही आणि लाजली आणि निघून गेली, महिलांच्या लक्षात आलं की दुसरे तिसरे कोणी नसून तिचे कोण आहेत? बोला बोला, कोण आहेत? पती आहेत, मालक आहेत. कारण पहिली परंपरा होती, पहिले आदर होता, म्हणून पहिलेची लोक आपल्या पतीला देव म्हणायचे. नंतर मग आहो काहोनी बोलायला लागले, मग मोठ्या मुलाचं नाव घ्यायला लागले. आता जर विचारलं ना, पूर्वी विचारलं ना, ते खांबाच्या जवळ बसलेले ते कोण आहेत? तर सहज आमचे महिला मंडळ म्हणायचे ते माझे मालक आहेत. आता विचार बरं, त्या खांब्याच्या बाजूला जे उभे आहेत आणि कीर्तनकाराच्या मागं जे टाळ घेऊन उभे आहेत, कीर्तनकाराच्या मागं जे टाळ घेऊन उभे आहेत ते कोण आहे? तो माया नवरा आहे. ओ नवरा. आता आदर राहिला नाही, लोक याच्या पुढे गेले. आता नावानं आवाज देतात लोक. इकडनं तिने म्हणा, त्यांनी म्हणावं, त्यांनी जर म्हटलं इकडनं सुमन, तर लगेच ती तिकडनं म्हणते काय म्हणतो रे छगन. ही परंपरा आहे आताची. पण तेव्हा आदर होता, आणि आदर होता म्हणून भगवंताचं नाव कधी मुखातून घेतलं नाही. आणि असा सुंदर असा गुळ चिंतनी अभंग आहे. मग या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय भगवंताचं रूपासक्ती सांगण्याचा प्रयत्न करतात. भगवंताचं रूप पाहिल्यानंतर माझ्या आयुष्यात आलेला अनुभव तुमच्या पुढे प्रगट करण्याचा प्रयत्न करतोय. कारण भगवंताचं एक रूप नाही दादा, भगवंताचे 3 रूप शास्त्रकारानं सांगितले. एक स्वयंरूप आहे, दुसरं तदैकात्म रूप आहे, तिसरं म्हणजे आवेश रूप आहे. आवेश रूप, तदैकात्म रूप आणि स्वयंरूप. स्वयंरूप म्हणजे काय की भगवान परमात्मा कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता शुचिरभूत पद्धतीने या भूलोकामध्ये प्रगट होतो, याला स्वयंरूप म्हणतात. तदेकात्म रूप म्हणजे काय? तदेकात्म रूप म्हणजे दिसायला विचित्र आहेत मात्र त्यांचं चरित्र आगात, याला तदेकात्म रूप म्हणतात. आणि आवेश रूप म्हणजे काय? भक्ती ज्ञान वैराग्याचं पांघरून घेऊन जे संत मंडळी देवाचा अंश म्हणून अवतार घेतात, याला आवेश रूप म्हणतात. मग स्वयंरूप म्हणजे काय? जे संपूर्ण आहे, परिपूर्ण आहे, ते म्हणजे स्वयंरूप, नाही का? भगवंताचे अनेक अवतार आहेत. आपण नेहमी कथेतून, कीर्तनातून, काल्याच्या कीर्तनातून ऐकतो भगवंताचे 24 अवतार आहेत. किती अवतार आहेत? श्रीमद भागवतामध्ये 24 आहेत. आणि तसं काकड्यात वर्णन केलं तर अनंत रूपे, अनंत वेशे, 24 अवतार आहेत. त्यापैकी मुख्य 10 आहेत. गर्ग संहितेमध्ये 6 प्रकार सांगितलेत, पण त्यातही मुख्य पूर्णावतार. आता प्रमाण देत नाही, तुम्ही म्हणणार काल्याचं कीर्तन आजच लावलं बुवानं. पूर्ण अवतार राम आणि कृष्ण. राम आणि कृष्ण जसे पूर्ण अवतार आहेत, तसा विटेवर उभा असणारा आमचा पांडुरंग परमात्मा सुद्धा पूर्ण अवतार आहेत. याला स्वयंरूप म्हणतात. पुरावा काय? भगवान कृष्ण परमात्मा, भगवान रामचंद्र प्रभू पूर्ण अवतार आहेत. पुरावा, पहिला पुरावा रामाचा, अयोनी संभव प्रगटला राघव. दुसरा पुरावा कृष्णाचा, अयोनी संभव नोहे काय क्षमी नाम याचा स्वामी. बर महाराज, हे दोघं देव पूर्ण अवतार आहेत, ही आमच्या लक्षात आलं. तुमचा पांडुरंग परमात्मा पूर्ण आहे, याचं तुमच्याकडे काय उल्लेख आणि याचा काय पुरावा आहे? संत म्हणतात पुरावा आम्ही नाही देत, पुरावा द्यावा जगद्गुरु शंकराचार्यांनी. विभम वेणुनादम चरंतम दुरंतम स्वयं लीलया गोपवेशम ददानम गवारुंदकानंदनम चारुहासम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. स्वयंभू हा माझा विटेवरी उभा, चैतन्याची शोभा शोभत असे, चैतन्याची शोभा शोभत असे. स्वयंभू हा माझा विटेवरी उभा, चैतन्याची शोभा शोभत असे, चैतन्याची शोभा शोभा शोभत. स्वयंभू हा माझा विटेवरी उभा,
चैतन्याची शोभा शोभत हा चैतन्याची शोभा शोभत शोभत अतिशय योग्य पद्धतीचा अप्रतिम प्रमाण स्वयंभू हा माझा समर्पक प्रमाण. आणि नाहीतरी समर्पक प्रमाणाच्या बाबतीत मिलिंद बाबाचा हात नाही धरायचा बरं. फक्त एवढं लक्षात राहू दे. आलो आपलं आपल्याला कळायला पाहिजे. महाराष्ट्राला कळतंय पण आपल्याला कळत नाही. मग काय केळं कळतंय तुम्हाला? आपलं आपल्याला कळू द्या एवढं लक्षात ठेवा. असू नका कुठं जाऊ नका. येतो तुमच्याकडे बी थांबा थोडंसं. पहिले यांचं मन समाधान करतो मग तुमच्याकडे येतो. काळजी करू नका. आज काही 2 वाजेपर्यंत तुम्हाला सोडत चालेल ना? तुम्हाला चाल पण मला नाही ना चालणार. म्हणून टायमात आवरू पण काळजी करू नका. मला माहिती आहे मी दुकान घेऊन आलेलो आहे. माल सर्व घेऊन आलेलो आहे. फक्त चांगला हा वाईट नाही. म्हणून काळजी करू नका. स्वयंभू हा माझा विटेवर उभा. आमचा देव स्वयंभू आहे. पुरावा जगद्गुरु शंकराचार्यांनी दिलेला आहे. हा देव सुद्धा पूर्ण आहे आणि तो देव म्हणजे भगवान पांडुरंग परमात्मा. मग ऐका, जीवन जगत असताना 4 वर्ग या समाजात सांगितले जातात. पहिला वर्ग आहे सर्वसाधारण, दुसरा वर्ग आहे साधक, तिसरा वर्ग सिद्ध आणि चौथा वर्ग आहे संत. बोलू नका. पहिला वर्ग सर्वसाधारण. सर्वसाधारण माणसाला देवाचं दर्शन दगडात, चित्रात, फोटोत आणि मंदिरात होतं. कुठे होतं? पटपट बोला. कुठं कुठं होतं? दगडात, चित्रात, फोटोत आणि मंदिरात. आम्हाला जर कोणी विचारलं अ हनुमंतराय कुठे आहेत? आम्ही म्हणतो गावाच्या पारावर आहेत म्हणजे मंदिरावर आहेत. देव कुठं दिसतोय? दगडात. शोकांतिक काय दादा? देव दगडात दिसतोय पण देव माणसात दिसत नाही. अरे एका वक्त्यानं तर खूप गोड वर्णन केलं. एका दगडाला काळा रंग लावला तर त्या दगडाचा विठोबा झाला. एका दगडाला गुलाल लावला तर त्या दगडाचा म्हसोबा झाला. एका दगडाला पिवळा रंग लावला त्या दगडाचा खंडोबा झाला. एका दगडाला शेंदूर लावला त्याचा हनुमान झाला. माणसाला असा कुठला रंग लावा म्हणजे माणसाचा माणूस होईल? शोकांतिक आहे दादा. माणसातला देव तुम्हाला कळायला पाहिजे. दगडातला नाही कळाला तरी चालेल पण आम्हाला माणसातला कळत नाही आणि दगडातला आम्ही मानल्याशिवाय राहत नाही. म्हणून आम्ही सर्वसाधारण नाही. चला पुढे. दुसरा वर्ग आहे साधक. साधकाला देव कुठं दिसतो? तर साधकाला देव स्वप्नात दिसतो. पांडुरंग ध्यानी जागृती स्वप्नी पांडुरंग. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मुनी स्वप्नात देव दिसतो. चला सिद्धाला देव कुठं दिसतो? सिद्धाला देव हृदयात दिसतो. ऐकताय ना? सर्वसाधारण व्यक्तीला कुठं दिसतो देव? बोला बोला बोला. हृदयामध्ये. सर्वसाधारण व्यक्तीला दगडात, दगडात, मंदिरात, चित्रात आणि फोटो. साधकाला देव कुठं दिसतो? बोला 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 बोला. कुठं? स्वप्नात. आणि सिद्धाला देव कुठं दिसतो? हृदयात. सर्वात मोठे सिद्ध माऊली ज्ञानोबा आहे. जैसा हृदयामध्ये मी. हा पहिला देव कुठं दिसला? हृदयात. असाच हृदयात देव दिसला एका संतांना. कोणाला सांगू? संत जनाबाईला. दिसला ना? हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला धरीला. थांबा थांबा त्यांच्या पक्षातलं ना होऊन जाऊ द्या ना एकदा आहे ना. आणि सध्या तुमची उपस्थिती बी चांगली आहे म्हणून तुम्ही आवाज देणार मला खात्री. ऐका, जेवढ्या माझ्यापेक्षा मोठ्या आहेत ज्ञानानं, वयानं, अधिकारानं, या सर्व माझ्या आई आहेत. जेवढ्या माझ्या बरोबरीच्या माझ्यापेक्षा लहान आहेत या सर्व माझ्या बहिणी आहेत. आणि तुमचा भाऊ आणि तुमचं लेकरू तुमच्या समोर बोलतोय त्याची फक्त पडू देऊ नका. काय? बाजू. बर का? म्हणून थोडासा आवाज देता ना. दाजीबा ऐका. दाजीबा नाही कळालं का? बरं आहे मग. हा एकदा जोरात. हा धरीला. अच्छा तुमचा डोंगराळ भाग आहे का हा? म्हणून नेटवर्कचा थोडा प्रॉब्लेम दिसतोय मला. नाहीच आहे का? अरे बापरे बापरे अवघड काम आहे मग तुमचं. नाही परत एकदा. आणि नेटवर्क नाही बबलू दादा म्हणून एवढी उपस्थिती. बरं नाही तर बाई कुठं गेलती, काय खाल्लं, भजी खाल्ली का, दाजी गेले का, बस एवढंच काम आहे. पण एकदा परत मागचे पुढचे हे बा जो बोलणार नाही त्याला त्याच्या शेजारच्याची शपथ आहे भाऊ. हा जोरात आवाज दे. एकदा तुमच्या भावाची लेकराची बाजू पडू देऊ नका. परत एकदा. धरीला. धरीला पंढरीचा चोर बना गडा बांधुनिया दोर. धरीला पंढरीचा चोर. बोला. तर मागचे बघा टकामका बघतोय चांगला. आणि बबलू दादानं गणपती आणला.
मागची मागची परत एकदा. धरिला पंढरीचा चोर. शाबास. भले तुमचं डोक्याला डोकं मॅच होत नसत पण आवाजाला आवाज एक नंबर मॅच झाला. बघता काय टाळी तर वाजवा एकदा त्यांच्या करता. ज्यानं ज्यानं टाळी वाजवली त्यांना धन्यवाद. ज्यानं चोरून टाळी वाजवली ना तसं करंट इकडे म्हणजे तू घरीच चाल. टाळी नाही वाजवणार तुमचा कार्यक्रमच आहे आज. काळजी करू नका तुम्ही. म्हणून ऐका आपण कमीत कमी टाळी वाजवली पाहिजे आणि जे जे चांगलं वाटतं ना त्याच्याकरता टाळी नक्कीच वाजव. माहिती का दोघं हातांमधलं एवढंच अंतर आहे. नामदेव दादा दोघं हातांमध्ये एवढंच अंतर आहे पण सद्गुरू स्वानंद सुखनिवासी विठ्ठल बाबा घोले एक वाक्य सांगायचे. बाबा म्हणायचे राहू द्या काळजी करू नका. दोघं हातांमध्ये एवढंच अंतर आहे. होतंय तुम्ही युट्यूब बघता का मधून मधून ऍड येते ना तसं कीर्तन मध्ये पण होते. काळजी करू नका. इकडे माझ्याकडे बघा. दोघं हातांमध्ये एवढंच अंतर आहे पण सद्गुरू विठ्ठल बाबा घोले एक वाक्य सांगायचे. दोघं हातांमध्ये एवढंच अंतर आहे पण टाळी वाजवण्याकरता मन मोठं लागतं दादा. तरी बी अजून काही असे मानबोय की अजून बी टाळी वाजवत नाही आणि काही तर एवढ्या पुढचे राहुल बाबा तो त्याच्या बाजूचं वाजवत. अय चबरे रंगी थांब ना रे रंग दे अरे थांब रे. वाजूच देत नाही महाराज टाळी. लोकांना अवघड आहे पण जेव्हा जेव्हा आवडतं तेव्हा टाळी. आता एवढी गोड गुणीजन खरंच सांगतो यांचं गायन ऐकलं का असं वाटतं कीर्तन करणं सोडावं आणि बस यांचं गायन ऐकत राहावं नाही का. एवढी गोड म्हणणारी वाजवणारी मंडळी आहे. यांचं एक अर्ध गायन एक अर्ध बोल तुम्हाला आवडला ना दादा तुम्ही आवर्जून टाळी वाजवा ना जोरात. कोणी वाजवाल नाही वाजवा एकदा जोरात टाळी. याच्याने त्यांना स्फुरण येतं आणि मग त्यांच्याजवळ असणाऱ्या नवीन नवीन गोष्टी ते तुमच्या पुढे सादरीकरण करण्याचा प्रयत्न करत असतात आणि म्हणून आपण टाळी वाजवली पाहिजे. तर आपला विषय चालू होता की सिद्धाला देव हा कुठं दिसतो. बोला कुठं दिसतो. माझ्या जनाबाईला देव दिसला दादा हृदयात. सर्वसाधारण व्यक्तीला दगडात, साधकाला स्वप्नात, सिद्धाला हृदयात आणि संतांना मात्र प्रत्यक्षात दिसतो. मग जो देव सर्वसाधारण साधक आणि सिद्धाला प्रत्यक्षात दिसत नाही तो संतांना प्रत्यक्षात का दिसतो. कारण संतांवर भगवंताची कृपा होती. ऐका काही गोष्टी प्रयत्न साध्य आहेत, काही गोष्टी अधिकार साध्य आहेत, काही गोष्टी त्या ठिकाणी प्रारब्ध साध्य आहेत आणि काही गोष्टी कृपा साध्य आहेत. तुमच्या आयुष्यात प्रयत्न साध्य जमलं नाही, अधिकार साध्य झालं नाही, प्रारब्ध साध्य झालं नाही पण देवाची कृपा झाली तर प्रयत्न साध्य करून अधिकार नसताना आणि प्रारब्ध नसताना सुद्धा देवाची जर कृपा झाली तर कृपा साध्यानं त्या गोष्टी तुमच्या पदरात भेटत असतात. तसं जगद्गुरु तुकोबाराय संत मंडळी यांच्या आयुष्यात देवाची कृपा झाली. देवाची कृपा दृष्टी त्यांच्यावर झाली आणि हजारो आणि लाखो वर्षापासून तपश्चर्या करत असणारे साधू मुनी ज्यांच्या स्वप्नात देव गेला नाही तो देव जगद्गुरु तुकोबारायांनी डोळ्यांनी पाहिला आणि जसं पाहिलं तसं त्या भगवंताचं वर्णन केलं. अभंगाचं पहिलं सुंदरत ध्यान उभे बिट्टे बरी. 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 कासे पितांबर तुळशी हार गाळा कासे पितांबर तुळशी हार गाळा कासे पितांबर तुळशी हार गाळा कासे तुळशी हार गाळा
तुझी गाण गळा कासे पितांबर तुझी गाण गळा कासे पितांबर तुझी गाण गळा तुझी हार गळा कासे पितांबर तुझी हार गळा कासे पितांबर कासे सुंदर ते ध्यान मुठे बीते कधी कर काटे वरी ठेवोनिया कर काटे वरी ठेवोनिया 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 झालं का वा वा. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनी. वा वा गोड. हा दुसरं काय होतं ते दुसरी चाल हा ती ब्रँडेड होती ना एक नंबर. वा वा गोड. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी देवाला पाहिलं आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ऐका ज्या देवाला मी पाहिलं तो देव कसा दिसतो. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. सर्वात पहिले ज्या देवाला मी पाहिलं तो देव आहे. ऐका 4 वर्ग आहेत परत सांगतो तुम्हाला. एक काही सुंदरही नाहीत आणि काही दिव्यही नाहीत. बघा येतंय का लक्षात. दुसरा काही सुंदर आहेत पण दिव्य नाहीत. तिसरा काही दिव्य आहेत पण सुंदर नाहीत. आणि चौथा दिव्यही आहेत आणि सुंदरही आहेत. पहिला वर्ग कुठला सांगितला. हा नाही ना लक्षात तुमच्या. बरोबर पहिला वर्ग सांगितला सुंदरही नाहीत आणि दिव्य नाहीत. कोण आपल्यासारखी सर्वसाधारण माणसं. आपण सुंदर नाहीत आणि दिव्य नाही. आणि म्हणून सांगा दादा आपण कधीच सुंदर असण्याचा माणसानं आव आणू. तुम्ही किती फिरून लावली तरी गोरे होणार. आणि फेरन लावली लावून जर गोरे झाले असते तर आपला चॅलेंज आहे त्या कंपनीला एक काळी कुट्ट म्हैस पाठवतो 1 वर्षात गोरी करून पाठव. मी स्वतः कीर्तनातून तुझी ऍड करतो. पण नाही देवानं जो ओरिजिनल दिलेला आहे तोच ओरिजिनल आहे दादा. आणि म्हणून आपण सुंदरही नाहीत आणि आपण दिव्यही नाहीत. चला पुढे. काही सुंदर आहेत पण दिव्य नाहीत. कोण हो. नट्या नाही समजन तुम्हाला मराठीत सांगतो. हिरो आणि हिरोईन. हा कळालं म्हणजे तुम्हाला. हिरो आणि हिरोईन हे सुंदर आहेत पण दिव्य नाही. एक पोरगा असा कीर्तनातला आगोपणा करायचा. आता तुमच्याकडे बरे पोरं नाही आगोपणा करायचा. मला राहुलं नाही आणि मला विक्षेप अजिबात सण होत नाही. राहुल बाबा मला विक्षेप सण होत नाही ते ऐकायचं नाही. मग मी सहज कीर्तन करता करता अचानक माझा पारा चढला आणि मी म्हणलो अय चुप बैस. ते मला म्हणतो तू बघ चुप बैस. म्हटलं ओ बापरे अवघडच आहे. म्हटलं काय रे कुण्या गावात. याच गावाचं ना. म्हणून तुला कळत नाही का मी बोआ आहे माझ्या पत्रिकेत नाव आहे आज माझं कीर्तन आहे शांत बैस ना. तो म्हणतो शांत बसतो पण एका प्रश्नाचं उत्तर दे. म्हटलं बोल. म्हणजे अशी कुठली गोष्ट जी पुढे आली की मागं जात नाही. डोकंच खाजवायला लागलो. 10 मिनिटांनी उत्तर आलं नाही म्हणून हात जोडले. काय हात जोडून त्याला म्हटलो वचन आहे का कमळापती माझी रणकाची. मग कर जोडितो कथे हात जोडतो तू उत्तर दे. तो म्हणे अरे एवढंच येत नाही. अशी एकच गोष्ट आहे जी पुढे आली की मागं जाते. म्हणे काय ढेरी. एकदा पुढे आली की ती मागं जात नाही. किती प्रयत्न केला. त्याला म्हटलं काय हुशार आहे गळ्या तू काय हुशार आहे. सांग तुला मोठं होऊन काय बनायचं. त्यानं पटकन उत्तर दिलं मोठं होऊन मला एकच करायचं. काय करायचं लग्न करायचं. म्हणलं हो हो वा वा वा. म्हटलं बरं कोणासोबत करायचं. बोलता बोलता पोरग बोलून गेलं मला कॅटरीना कॅफ सोबत लग्न करायचं. कोण कॅटरीना कॅफ. त्याचा काही संबंध आहे. त्याच्या मामाची मुलगी आहे का चुलत मामाची आहे का. का बोलून गेला कारण ती कॅटरीना कॅफ दिसायला सुंदर आहे. माझा भाऊ काय ती सुंदर आहे. सुंदर आहे पण दिव्य नाही. ऐका पहिला वर्ग सुंदर नाही दिव्य नाही. दुसरा वर्ग सुंदर आहे पण दिव्य नाही. तिसरा वर्ग दिव्य आहे पण सुंदर नाही. भगवंताचा नृसिंह अवतार कसा आहे दिव्य आहे पण सुंदर नाही. म्हणून आपल्या एकाही घरात फोटो कारण दिव्य आहे पण सुंदर नाही. मात्र काही वर्ग असा आहे जे सुंदरही आहेत आणि दिव्यही आहेत. आणि त्यात आमचा भगवान श्रीकृष्ण परमात्मा रामचंद्र प्रभू आणि आमच्या वारकरी संप्रदायाचा आराध्य दैवत म्हणजे पांडुरंग परमात्मा. आमचा देव सुंदरही आहे आणि आमचा देव दिव्यही आहे. विठ्ठल विठ्ठल किती सुंदर आहे तुमचा देव. मायका अनंत रूपाचे ते सार अनंत रूपाचे ते सार अनंत रूपाचे ते सार अनंत रूपाचे ते सार अनंत तीर्थाचे
अनंत तीर्थाचे माहेर हे अनंत अनंत अपार अनंत अनंत अपार अनंत अनंत अपार अनंत अनंत अपार तो हा कटी करा उभा कटी कर उभा तो हा कटी करा उभा कटी कर उभा धन्य धन्य पांडुरंग धन्य धन्य पांडुरंग धन्य धन्य पांडुरंग धन्य धन्य पांडुरंग पांडुरंग अनंत रूपाचे ते सार अनंत तीर्थाचे माहेर अनंत अनंत पार तो हा कटी कर उभा कोण धन्य धन्य पांडुरंग टंग धन्य धन्य पांडुरंग आचार्य दोनला असले की असंच वाटतं याला वाटलं त्यानं मीठ घातलं आणि यानं मीठ घातलं कोणी चव गेली पार नाही नाही पण तसं नाही तर गोड आहे अनंत रूपात काय करू मला बी थोडी थोडी खोड लागली नाही का येऊन जातं कधी कधी पण माझा देव किती सुंदर आहे अनंत रूपाचे हे सार माझा देव रूपवानही आहे माझा देव गुणवानही आहे माझा देव धनवानही आहे आणि माझा देव विद्यावान सुद्धा आहे विठ्ठल 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 विठाल 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 असंच एक असाच काही साधक वर्ग नाथबाबांकडे गेला नाथबाबांना म्हणे बाबा ऐका ना बाबा म्हणले बोला ना म्हणले बाबा भगवंताचे अनंत अवतार आहेत बाबा खरं खरं सांगा तुम्हाला शपथ आहे तुम्हाला भगवंताच्या अनंत अवतारापैकी किती अवतार आवडतात पैठणला गेलेले नाथबाबांकडे साधक मंडळी नाथबाबांना पटकन उत्तर दिलं दादा या संपूर्ण जगामध्ये भगवंताचे अनंत अवतार आहेत पण याच्यापैकी मला फक्त 3 अवतार आवडतात किती अवतार बोला 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 किती 3 कुठले 3 अवतार नाथबाबांना पटकन एक अभंगाची रचना केली नाथबाबा बोलायला लागले सुंदर ते ध्यान मांडीवर घेवोनी कौशल्या जननी गीती गाय कुठला अवतार वा 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 आली रेज कुठला अवतार राम अवतार बरोबर दुसरा अवतार सुंदर ते ध्यान नंदाच्या अंगणी बापरे तुम्ही तर पूर्ण म्हणू बी दिलं नाही मला काय हुशार आहे हो तुम्ही शपथ तुम्ही एवढे हुशार एवढं गोड कीर्तन ऐकताय ना तुमचं कीर्तन ऐकणं बघून आणि तुमचे एवढे ते म्हणतात ना दोघं कान इकडं लावून एवढं सुंदर आणि एवढ्या प्रसन्नतेनं तुम्ही कीर्तन ऐकतायत शपथ घेऊन सांगतो तुम्हाला सर्वांना चहा पाजावं असं वाटतो मला फक्त चहा प्यायला तुम्हाला आपल्या घरी नाशिकला यावं लागेल आणि येताना 1 किलो साखर आणि 1 किलो चहा पत्ती आणा गॅस आणि पाणी आपलं कोरा पिऊ आपण कोरा सध्या कोराच चालू आहे नाही का जोरात आहे ना आणि म्हणून काळजी करू नका गोड ऐकतात तुम्ही ऐका सुंदर ते ध्यान नंदाच्या अंगणी गोपाड गवळणी खेळताती तिसरा अवतार नाथ बाबा ऐका तिसरा अवतार सुंदर ते ध्यान भीवरे चातटी पुंडली का पाठी उभे केले हा कुठला अवतार पांडुरंग परमात्मा नाथ बाबा हे 3 अवतार तुम्हाला किती आवडतात नाथ बाबा म्हणतात सुंदर ते ध्यान एका जनार्दन टाळी वाजवा टाळी जनी वनी मने भरणास क्या बात आहे जनी वनी मनी भरलासे जनी वनी मनी भरलास टाळी वाजवा टाळी सुंदर ते ध्यान नंदाच्या अंगणा सुंदर ते ध्यान नंदाच्या अंगणी सुंदर ते ध्यान नंदाच्या अंगणी गोपाड गौ
गोपाळ गवळणे खेळता गोपाळ गवळणे खेळता सुंदर ते ध्यान नंदाच्या अंगणी काढताय ना तुम्हाला गेले महाराज पण कार्या कान्या कोपऱ्यापर्यंत हरिपाठ बसवला बरं का गेले दिगंबर ईश्वर विभूती परत होणं नाही दादा असं माणूस आणि चाल लागली म्हणजे चांगल्या चांगल्याला डोलायला लावते आणि जो डोलत नाही समजून घ्यायचं तो डोलकरीच नाही आणि कीर्तनातून असं मानलं पाहिजे हो कसं मांडलं पाहिजे असं की ते लोकांच्या हृदयापर्यंत भिडलं पाहिजे सध्या गाडी गुंगार गुंगराची इथं गुंगराची गाडी नाही इथं बैल नाही हा समाज आहे एवढं लक्षात ठेवा हे कळालं पाहिजे दादा हे कधी कळायचं काय माहिती पण ऐका कीर्तन परत सांगतो कीर्तन मनोरंजनाचं साधन नाही कीर्तन हे परिवर्तनाचं बोला ना कीर्तन हे परिवर्तनाचं हा आणि म्हणूनच कीर्तन ऐकलं पाहिजे नाहीतर मनोरंजनाकरता तुमच्याकडे टीव्ही आहे चॅनल आहे न्यूज आहे यूट्यूब आहे फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे ट्विटर आहे चॅट ऑन आहे अजून काय काय हे सर्व मनोरंजनाकरता आहे पण कीर्तन हे परिवर्तनाकरता आणि मनावर माझं रोजच्या कीर्तनातलं एकच सांगणं एका व्यक्तीवर जरी परिणाम झाला ना तरी आपल्या जीवनाचं सार्थक झालं दादा बाकी काही नको बाकी घाण नको आणि काहीच नको आपल्याला फक्त एका व्यक्तीवर परिणाम रोजच्या कीर्तनातून झाला पाहिजे का बरं एवढंच एक साधन आहे जिथं संस्कार आपल्या रगावर आपल्या रोमावर आणि आपल्या शरीरावर उमटवले जात आहेत बाकी दुसरं कुठलंच ठिकाण नाही आणि म्हणून कीर्तन त्याच्याकरता ऐकावं तरुण वर्ग आहे मला मगाशी बोलले होते हेमंत बाबा बोलले होते बाबा तरुण मित्रमंडळाचं नाव घ्या बरं मी नक्कीच घेईल पण 2 तास ते कीर्तनात बसले तर पण सांगू तुमच्या गावाचा तरुण बी एवढा जातीवंत आहे 2 तास कीर्तनात काय 2 कीर्तनकार त्यांची सेवा त्यांनी घेतली एवढा जातीवंत तरुण भेटेल कुठं तुम्हाला नाहीतर आजचा तरुण आणि धरून काय 3 कीर्तनकार वा 3 कीर्तनकारांची सेवा आहे वा 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 दादा धन्यवाद असंच तुमची जमजम प्रगती हो आणि काकड्याला बी असतात वा 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 तुमच्याच गावात येऊ का काय राहिला मग मी नको ना बरं आहे तिकडं आपला आणि म्हणून गरज आहे या गोष्टीची ऐका सुंदर ते ध्यान हे 3 अवतार मला आवडतात आणि हेच 3 अवतार सर्वात सुंदर आहे मग माझा देव किती सुंदर आहे अरे वसमारच्या एका गलीतून चालताना एखाद्या ओट्यावर लेकरू पाहिलं की असं वाटतं पटकन जावं पटकन उचलावं आणि 2-4 मुके घावं ते कुठल्या समाजातही कुठल्या माणसाचंही घेणं देणं नाही ओट्यावर बसलेला 6 महिन्याचं लेकरू जर एवढं अट्रॅक्ट करतं तर त्या लेकराला ज्या देवानं बनवलं तो देव किती अट्रॅक्ट करत असेल तो देव किती सुंदर असेल नाम तुम्हारा पालनहारा बर नाम तुम्हारा पालनहारा नाम तुम्हारा पालनहारा कब तेरा दर्शन होगा कब तेरा दर्शन होगा जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा वो कितना सुंदर होगा जिसका सुंदर होगा वो कितना सुंदर होगा नाम तुम्हारा पालनहारा नाम तुम्हारा पालनहारा नाम तुम्हारा पालनहारा नाम तुम्हारा पालनहारा कब तेरा दर्शन होगा कब तेरा दर्शन होगा कब तेरा दर्शन होगा कब तेरा दर्शन होगा जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा 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 क्या बात है जोरदार एकदा जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना किती सुंदर आहे माझा देव माता तुमच्या करता रूप सावडे सकुमार कानी कुंडल मकराकार मकराकार सकुमार
आणि मग आता वारकऱ्याच्या भाषेत बबलू दादा देव किती सुंदर आहे. मग सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवर. कसा दिसतो तुमचा देव? करकटावरी ठेवोनिया, करकटावरी ठेवोनिया, करकटावरी ठेवोनिया, करकटावरी ठेवोनिया, करकटावरी ठेवोनिया, करकटावरी ठेवोनिया. तुळशी हार गळा कासे पीतांबर, तुळशी हार गळा कासे पीतांबर, तुळशी हार गळा कासे पीतांबर, तुळशी हार गळा कासे पीतांबर. आणि मग तो देव एवढा सुंदर आहे म्हणून सुंदर ते दुसरं तो देव ध्यान करतो पाय. मग ध्यान कोणाचं करतोय? एकदम सोपा प्रश्न. सर्व जग ज्या देवाचं ध्यान करतो, भल्या माणसा तो देव कोणाचं ध्यान करत असेल? कधीतरी विचार करा ना. सर्व जग ज्याचं ध्यान करतो, देव कोणाचं ध्यान करत असेल? सोपं उत्तर आहे. तुम्ही कधी पंढरपुराला जाता का? जाता का? आमच्या बबलू दादांनी सांगितलं होतं, म्हणे बाबा ते उपरनं मोठं होतं, ते धोतर घालायचं तरी मोठं व्हायचं. तेव्हापासून मी वाऱ्या करतोय. वारी केली पाहिजे माणसानं, आणि वारी केल्याशिवाय माणसानं मरू. बोला बोला, वारी केल्याशिवाय माणसानं मरू. वारी करा. आणि पंढरीच्या वारीनं चालायला लागलेत पंढरीच्या दिशेनं. ऐका, एवढी नवलाई वारकरी संप्रदायाची जातोय पांडुरंगाच्या दर्शनाला, निघालाय पंढरीच्या दिशेनं, पण नामस्मरण चालू आहे. काय? ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. बोला बोला बोला. देव तुकाराम, हात 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 हात. देव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. बोला 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 बोला. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. मायबाप या भजनात एवढी ताकद आहे. ज्याला ज्याला माऊली ज्ञानोबरायण जगद्गुरु तुकोबरायणावर विश्वास असेल ना, 1 मिनिट डोळे बंद करा, हातानं टाळी आणि माऊली ज्ञानोबरायणचं तुकोबरायचं ध्यान करा. पुढच्या 1 मिनिटात तुम्हाला समाधी लागल्याशिवाय राहणार नाही. डोळे बंद आणि हात वरती, हात वरती, हात हात. क्या बात है. हात हात. वाईचा आवाज वसमार नाही. पंढरपूर लग रहा है, पंढरपूर. टाळी टाळी. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. बोला माय बाप बोला. देव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव बोला माय बाप बोला. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव टाळी, टाळी, टाळी. तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. मागची मंडळी मागची. ज्ञानदेव तुकाराम, क्या बात है. ज्ञानदेव तुकाराम. अरे भल्या भल्याला समाधी लागते माझ्या माऊली ज्ञानोबरायचं नामस्मरण केल्यानंतर. तुम्हाला समाधी लागणार नाही का? ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. देव तुकाराम, टाळी टाळी टाळी. देव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. अरे आजची टाळी आपल्या बाबा करतो नाही, या जगाच्या बाबा. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव
तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम कुंडली गवरला हरी विठा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज पार न पेरणार सोडाय गड्या 25 वर्षातलं भजन आहे आणि भजनात जेवढी ताकद आहे तेवढी कशात नाही दादा. ज्ञानदेव तुकाराम. तू म्हणणार बाबा तुम्ही चिंतन बी मांडता का फक्त गायन करता? पण खरं सांगू या माझ्या भल्या माणसाची एवढी गोड सिस्टीम आहे ना, बेसूर माणसानं सुद्धा स्वरात गावं दादा, एवढी गोड सिस्टीम आहे. आणि माझ्यासारखा मग थोडासा संगीत विशारद नाही का थोडंफार करणार प्रयत्न तसं आपण विशारद नाही, आपले सर्व विषय रद्द आहे, पण आहेत विशारद मंडळी म्हणून म्हणायला काही हरकत नाही. पण दादा खरा आनंद याच्यात आहे. कधीतरी 2 मिनिटं डोळे बंद करा आणि बसा आपल्या देवघरात आणि फक्त एवढंच म्हणा ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानोबारांच्या समाधीजवळ तुम्ही बसलेले आहात. माऊली ज्ञानोबारांच्या समाधीवर तुमचे दोघं हात आहेत, डोकं तुमचं त्या समाधीवर आहे आणि तुमचा मंत्र जप चालू आहे. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. तुम्हाला शाश्वत येईल. माऊली ज्ञानोबारांची समाधी तुमच्या सोबत बोलेल दादा, फक्त तुमचा भाव तसा पाहिजे. मला सांगायचं एक आहे, निघाले पंढरीच्या दिशेनं भगवान पांडुरंगाच्या भेटीला, मात्र नामस्मरण चाललंय ज्ञानोबराय तुकोबरायांचं. याच्यावरनं देव सुंदर आहे, ध्यान करतोय, सर्व जग ज्या देवाचं ध्यान करतो तो देव माझं ज्ञानोबराय तुकोबरायांचं ध्यान करतो. म्हणून सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. आणि हा देव कसा आहे? उभा आहे. थोडक्यात सांगतो आणि सेवा संपवतो. देव उभा आहे याची अनेक कारणे, 3 कारणे सांगतो पुढे जातो. एकानं मला विचारलं होतं का हो बाकीचे देव बसलेले आहेत, बाकीचे देव झोपलेले आहेत, तुमचा देव का उभा आहे? आमचा देव उभा आहे याची 3 कारणे आहेत. पहिलं कारण, आमचा देव वाट बघत उभा आहे. कसं? जसं निवडणूक जवळ आली की उमेदवार उभा राहतो, जसं शाळा सुटली की लेकराची वाट बघत आई अंगणात उभी राहते, आणि नोकरीचा टाइम संपला की मालकाची वाट बघत पत्नी गॅलरीत उभी असते. मालकाची वाट बघत जशी पत्नी गॅलरीत उभी आहे, लेकराची वाट बघत जशी आई अंगणात उभी आहे, निवडणुकीची वाट बघत जसं चव्हाट्यावर निवडणूक लढणारा तो कोण उमेदवार उभा आहे, तसं माझा देव भक्ताची वाट बघत उभा आहे. वाट पाहे उभा भेटीची हा त्याच्याकरता भाविकासाठी उभा, भाविकासाठी उभा, भाविकासाठी विठो कैवल्याचा गाभा, विठो कैवल्याचा गाभा उभा, भाविकासाठी उभा, भाविकासाठी. भाविकासाठी पहिला माझा देव भक्ताची वाट बघत उभा आहे. चला दुसरा माझा देव तत्परतेने उभा आहे. तत्परतेने का उभा आहे? ऐका त्याच्या मागचं कारण सांगतो. माझा देव याच्या करता उभा आहे. कशा करता? असं समजा आता तुम्ही बसलेले आणि मी उभे. दादा तुझं नाव काय? नाव कुणाल दादा. याच गावाचे तुम्ही? काकानीची. या गावचा आहे कोणी तुमच्यापैकी? या गावाचे कुठे गेले मग? हा अच्छा इकडेच आहे का? बरं तुम हे का अविनाश महाराज कोण आहे? हात पटकन वरती करा. वा वा, 1 रुपया बक्षीस तुम्हाला. बरं अविनाश दादा आपल्या गावातले. ऐका अविनाश दादा बसलेले आहेत, रामेश्वर महाराज उभे आहेत. कीर्तनातला तुम्हाला एकदम सर्वात चांगला प्रसंग सांगतो, ऐका फक्त बारकाई ना. अविनाश दादा बसले तर रामेश्वर महाराज उभे आहेत. आमच्या दोघांमध्ये शर्यत लागणार. शर्यत काय? मी जिथं फेटा बांधला का त्या घराजवळ जायचं, त्या घराला आपलं पाऊल लावायचं आणि पटकन मंडपाच्या गेटमध्ये येऊन थांबायचं. फक्त अट एवढी आहे, तुम्हाला सर्वांना एका वाक्यात आणि एका आवाजात म्हणायचंय 1 2 3 गो. काय म्हणायचंय? मी म्हणणार 1 2 3 स्टार्ट, तुम्ही म्हणायचं 1 2 3 4 गो. नाही म्हणता आलं तर जाऊ द्या, चालेल?
लावायची शर्यत. ऐका 2 मिनिटाचा खेळ, खेळच आहे. कीर्तन म्हणजे देवाचा खेळ आहे. चालेल ना दादा, लावायची शर्यत. बरं चला ऐका, मी म्हणतो 1 2 3 स्टार्ट. तुम्हाला काय म्हणायचंय? 1 2 3. डायरेक्ट 4 नका म्हणू. हा 1 2 3 4 म्हणा, शॉर्टकट नका हाणू, टाइम झाला म्हणून. हा ऐका परत एकदा. हा 1 2 3 स्टार्ट. एवढ्यावर तर जागचे हलायचो नाही आम्ही. थोडासा आवाज द्या. 1 2 3 स्टार्ट. धावलो महाराज आम्ही दोघं. खरं खरं सांगा वसमारकर, कोण शर्यत जिंकल, अविनाश दादा की रामेश्वर महाराज? हा कोण? बाकीचे पार्टीतले म्हणता अविनाश दादा जिंकल म्हणे, गावनं पोरगशी म्हणे बाई त्याची बाजू घे, हे काय जाणार आहे 11 वाजता वरून. पण खरं खरं सांगा कोण जिंकल? सांगू खरं? मी. कारण सांगतो, ते बसलेले आहेत आणि मी, ते उठून उभे राहतील तोपर्यंत रामेश्वर महाराज अर्ध्यापर्यंत पोहोचलेले असतील. माझा देव उभा याच्या करता. माझा देव म्हणतो माझ्या भक्तावर संकट येऊ दे, पुढच्या क्षणालाच होऊन जातो. म्हणून माझा देव उभा आहे. आणि असा हा देव तिसरा उभा आहे मर्यादे करता. संत आपल्या अधिकारानं, मोठी लोक आलीत की आपण उभं राहिलं पाहिजे. आणि संत ही देवापेक्षा बडीवंत होती. तो का म्हणे आम्ही देवाहुनी बडी. आणि म्हणून संतांचा आदर करण्याकरता माझा देव उभा राहतो. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. मग विटेवर उभा असणारा देवाचं नाव काय? विठोबा रखुमाई. टाळी वाजवा, टाळी. हा जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटावरी ठेवून या. असा विटेवर उभा असणारा देव कटेवर हात ठेवून का उभा आहे? तुकोबरायचा गोड भाव आहे. तुकोबराय म्हणतात हा जो पांडुरंग परमात्मा आहे ना, पुंडलिकाच्या भावार्था गोकुळे होणी झाला येता, तो हा देव आहे. आणि त्या देवानं कृष्ण अवतारामध्ये अनेक दैत्यांचा नायनाट केला. मग माझा देव भागला असेल. तुम्ही शेतकरी आहेत का? सर्व शेतकरी. शेतकरी जर भागला मायबाप, दमला, तर सर्व सोडतो हातातलं आणि बांधावर येऊन उभा राहतो. आणि दोघं हात कुठं ठेवतो आणि मोकळा श्वास सोडतो. तसा माझा देव या दैत्यांचा नायनाट करत करत थकला असेल, म्हणून माझा देवाचे दोघं हात कुठे? कमरेवर आहे. दोन्ही हात ठेवून कटी, दोन्ही हात ठेवून कटी, दोन्ही हात ठेवून कटी, दोन्ही हात ठेवून कटी. उभा भिवरेच्या तटी, उभा भिवरेच्या तटी, उभा भिवरेच्या तटी, उभा भिवरेच्या तटी. कष्टला से पाठी, कष्टला से पाठी, कष्टला से पाठी, कष्टला से पाठी. भक्ती काजे विठ्ठला, 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 भक्ती काजे विठ्ठला. भागलासी माय बाबा, भागलासी माय बाबा, भागलासी माय बाबा. बहु श्रम केला रे भागलासी माय बाबा, भागलासी माय बाबा, भागलासी माय बाबा, बहु श्रम केला रे बाबा. भागलासी माय बाबा. देवा तुम्ही
भागले असणार म्हणून देवाचे हात कटेवर आहे. आता काही काही म्हणत असेल तू बी भागला असेल ना, 11:15 झाले ना, आवर ना, आवरतो, काळजी करू नका. जसा माझा देव बबलू दादा कमरेवर हात ठेवून उभा आहे, कशा करता? पहिलं कारण माझा देव दमला म्हणून, दुसरं कारण तुम्ही माझ्याकडे या. जो मज होय अनन्य शरण तयाचे निवारी मी जन्म मरण, या लागे शरणांगत शरण. बाबा ज्या संसारूपी समुद्रात तुम्ही उतरले आहात ना, माझ्याकडे या. या संसारूपी समुद्रातलं पाणी तुम्हाला फक्त कमरेबरोबर आहे. तुम्हाला पडीकर नेण्याची जबाबदारी माझी. भवसागर तरता कार्य करीत असे चिंता, पहिले उभा जाता त्याची कटीकर ठेवून या, त्याचे पायी घाला मिठी. आणि म्हणून माझा देव त्या ठिकाणी कमरेवर हात ठेवून उभा आहे. ऐका, जसा हा देव विटेवर उभा आहे आणि कमरेवर हात ठेवून उभा आहे, तसं या जगाच्या पाठीवर अजून एक देव होऊन गेला. जो देव रयतेवर उभा होता, हा देव विटेवर आहे, तो देव रयतेवर आहे. या देवानं कमरेवर हात ठेवलेले आहेत आणि त्या देवानं मात्र तलवारीवर हात ठेवून या स्वराज्याची त्या ठिकाणी निर्मिती केली, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि दुसरा देव म्हणजे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज. महाराज सांगू, जेवढे आमच्या पांडुरंगाचे उपकार आमच्यावर आहेत, या पांडुरंगापेक्षा काकण भर का होईना आमच्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराजांचे उपकार आहेत. का 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 कशा करता? अरे देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, परम प्रतापी महापराक्रमी एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था. कारण काय? कारण एकच आहे, परमार्थामध्ये माणसाने जगावं कसं श्रीमद भगवद्गीता शिकवते, वागावं कसं रामायण महाकाव्य शिकवतं, आणि मरावं कसं श्रीमद भागवत शिकवतं. तसं या संसारामध्ये आणि या इतिहासामध्ये जगावं कसं हे शिकवून गेले छत्रपती शिवाजी महाराज, आणि मरावं कसं हे शिकवून गेले धर्मवीर संभाजी महाराज. आणि त्यांचं गुणगान करावं तेवढं कमी आहे. वयाच्या 16 वर्षामध्ये आणि वयाच्या 14 वर्षामध्ये एक 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 किल्ला सरस करावा आणि औरंगजेबाच्या स्वप्नात जावं. मग औरंगजेबानं म्हणावं, अरे कोण आहे वो, कोण आहे वो, कोण आहे वो जो हमारा एक 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 किल्ला हमसे छीन रहा है, किसने देखा है उसको. आणि मग एका सैनिकानं पुढे यावं आणि म्हणावं, हुजूर हमने देखा है उसको. आणि मग औरंगजेबानं म्हणावं, कैसा दिखता है वो. आणि मग त्या सैनिकांना छाती पुढे काढून म्हणावं, ज्या स्वराज्याची स्थापना ज्या बापानं केली, त्या बापाचं एकुलतं एक लेकरू म्हणजे संभाजी महाराज. आणि संभाजी महाराज दिसतो कसा? ऐका, बरदार छातीचा गडी, टाळी वाजवा. तुम्हाला जर वाटत असेल की छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराजांचे आपल्यावर काकण भरदारी उपकार आहेत, तर आजची टाळी ही स्वराज्याच्या बापा करता एकदा जोरदार वाजवायची. टाळी टाळी. हा बरदार छातीचा गडी, 12 हात जोडी, मारी तो खडी, सिंहाचा जबडा धरून पाडी, सिंहाचा जबडा करुणी पाडी, सिंहाचा जबडा करुणी पाडी. तट तट दोर खंड दोरी, तटा तट दौर खंड तोडी, भल्या भल्यांची खोडी मोडी, रजी भल्या भल्यांची खोडी मोडी, रजी भल्या भल्यांची खोडी मोडी, राजी. टाळी वाजवा, टाळी. अरे कसा दिसतो संभाजी राजा. आणि मग त्या शाहिरानं वर्णन करावा. अरे संभाजी राजा म्हणजे कोणी माणूस नाही दादा, माणसातला देव म्हणजे धर्मवीर संभाजी राजा. मग का त्या संभाजी राजाचं गुणगान आम्ही गावं? त्याच्या मागचं कारण आहे, संभाजी राजाची कीर्ती आणि किमया तेवढी मोठी आहे. कोण संभाजी राजा? ऐका, वयाच्या 2.25 वर्षाचा असताना आई विना पोरका झालेला बाळ म्हणजे संभाजी राजा. वयाचा 8 वर्षाचा असताना मनसबदारी स्वीकारणारा युवराज म्हणजे संभाजी राजा. वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषणम, नायिका भेद, शातशतक याचे सारखे महान महान ग्रंथ मराठी भाषेतून, हिंदी भाषेतून, संस्कृत भाषेतून निर्माण करणारा प्रखर पंडित म्हणजे संभाजी राजा. आणि ऐका आता पुढचं वाक्य. वयाच्या 19व्या वर्षी देहू ते पंढरपूर माझ्या जगद्गुरु तुकोबारांच्या पालखी सोहळ्याला संरक्षण देणारा राजा म्हणजे संभाजी राजा. आणि मग त्या संभाजी राजाला जर औरंगजेबानं पाहिलं स्वप्नात, तर या औरंगजेबाची परिस्थिती आहे, शिवशाहीर वर्णन करतो. म्हणावं शिवशाहीरने काय? टाळी टाळी. औरंगजेब कापे थरथरा,
अजेब कापे थरथरा दुपुंगुनी तुरा स्वप्नांचा तुरा टोका तुके त्याच्या काळजाचा टोकन मी त्याच्या काळजाचा टोकन मी त्याच्या काळजाचा प्रताप ऐकून शंभूचा प्रताप ऐकून शंभूचा पोवाडा गातो मर्दाचा रजी जी पवाडा गातो मर्दाचा रजी पवाडा गातो मर्दाचा रजी मर्द मावड्याचा पोवाडा हा जो आज आपण या ठिकाणी ऐकतोय आपल्या हृदयापर्यंत पोहोचण्याचं काम करताय आणि संभाजी महाराजांचं जेवढं गुणगान करावं तेवढं कमी आहे दादा। या स्वराज्याकरता लढणारे भरपूर आहेत, या धर्माकरता जगणारे भरपूर आहेत, पण या जगाच्या पाठीवर या धर्माकरता मरणारा एकमेव राजा म्हणजे संभाजी राजा आहे। आणि म्हणून संभाजी राजाचं गुणगान आहे। आणि मग शाहिरानं म्हणावं काय म्हणावं ऐका टाळी टाळी। संभाजीचे वर्णगुण किती न्याय आणि नीती सदाचार प्रीती 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 शौर्य सळसळले रोमा रोमा शौर्य सळसळले रोमा रोमा शौर्य सळसळले रोमा रोमा शौर्य सळसळले रोमा रोमा मुद्रा तुम्हा करतो स्वामी महाराज जी 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 मुद्रा तुम्हा करतो स्वामी महाराज जी जी मुद्रा तुम्हा करतो स्वामी महाराज जी आणि तो राजा म्हणजे छत्रपती धर्मवीर संभाजी राजा आणि याचा तेजस्वी तेजपुंज आणि बलाढ्य पराक्रमी बाळ ज्या राजाच्या पोटी जन्माला आला त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज। आणि या जन्मामध्ये अनेक राजे होतील पण जगाच्या पाठीवरचा एकच राजा आहे। कोणता? एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर हो एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजतंय छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की माझ्या राजांचं 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 माझ्या राजाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजत आहे गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजत आहे गड किल्ल्याच्या दगडावर। आणि असा राजा म्हणजे छत्रपती राजा आहे। म्हणून एकदा हात वरती करा त्यांच्या नावानं जय घोष आणि कीर्तनाला या ठिकाणी समाप्ती। एकदा हात वरती हा वाजवा महाराज। क्षत्रिय गुलाबादंस राजाधिराज योगीराज छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम। ते ध्यान बिबटेवरी करगटावरी ठेवून या तुळशी रगडा कासे पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान यथामती येता अवकाश। जवळजवळ अभंगाच्या 4 चरणांपैकी पहिल्या चरणातल्या अर्ध्या वाक्यावर आपण बोलण्याचा प्रयत्न केला म्हणजे पूर्वार्धावर। सुंदर ते ध्यान बिबटेवरी करकटावरी ठेवून या कधी प्रसंग आला वाचलो जगलो तर पुढे पुन्हा भेटू मी पुन्हा येणार येऊ ना नको मी पुन्हा येणार आणि आलो की पुन्हा हेच सांगणार। आणि म्हणून गोड असा चिंतनीय भंग बोलता बोलता जवळजवळ मी तुमचे 16 मिनिटं जास्त घेत 17 मिनिटं वा काय कॅल्क्युलेशन आहे व कडक कॅल्क्युलेशन आहे तुमच्याकडं। 17 मिनिटं मी जास्त घेतले त्याबद्दल पुन्हा एकदा क्षमा असावी। सांगण्यासारखं भरपूर आहे गोड असं सुंदर नियोजन आहे। फक्त भगवंताला एकच प्रार्थना आहे राजमाता त्या ठिकाणी अहिल्यादेवी असेल छत्रपती शिवाजी महाराज असतील माझे या सप्त्याला देवा कोणाची नजर लागू देऊ नको फक्त बाकी काही नाही। कारण सांगू का जीवन खूप सुंदर आहे आणि सप्ताह पण खूप चांगला आहे फक्त वाट लावणारे कोण आणि वाट दाखवणारे कोण एवढं कळायला पाहिजे। आणि जे वाट दाखवणारे त्यांना घेऊन पुढे चला। सप्ताह असाच भरभराटीचा हो याच्यापेक्षा मोठा सप्ताह हो अथांग समाज या ठिकाणी राहो तुमचा तालुक्यातला नाही दादा तुमचा जिल्ह्यातला सर्वात मोठा सप्ताह हो ही भगवंताचरणी माऊली ज्ञानोबारांचरणी प्रार्थना आहे। प्रत्येकाचं कल्याण हो वसमार मधील असतील बाहेर गावून आलेली मंडळी असतील प्रत्येकाचं आयुष्य भरभराटीचं हो सुख समृद्धी लाभ हो। शेतकी 100 एकर असेल तर 200 एकर हो घर 1 असेल तर 2 हो ज्याचे 2 आहे त्याचे 4 हो कोटी रुपयाची तुमची प्रॉपर्टी हो। भगवान
इन सबका भला करना, बस शुरुआत मुझसे करना. एवढं बोलून थांबतो. पुनश्च एकदा तुमचे सर्वांचे आभार. म्हणून कीर्तना करता उपस्थित असणारा श्रोता वर्ग, पुनश्च एकदा हेमंत महाराज, सागर महाराज, अंबादास बाबा, हेमंत बाबा सर्वांचं हार्दिक हार्दिक मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद. मिलिंद बाबा असतील, आमचे निखिल दादा असतील, नामदेव दादा असतील, खुशाल दादा असतील, तुमचेही खूप खूप धन्यवाद. आणि कीर्तनाला सुरुवात करू ना? नाही नाही नाही, आता थांबा. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल.